24 एप्रिल 2026 शुक्रवार वैशाख शुक्ल अष्टमीचा हा दुर्गाष्टमीचा सायं प्रहर आहे. या निमित्ताने या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष प्रेमी आपण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. या निमित्ताने आपले सर्व आदरणीय मार्गदर्शक गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना त्रिवार वंदन आणि साष्टांग नमस्कार. आजचा हा दुर्गाष्टमीचा सायं प्रहर या निमित्ताने या वर्गातील सर्व महिला वर्ग यांना सुद्धा देवी तत्वाच्या माध्यमातून विशेष आत्मवंदन. या निमित्ताने आपण या वर्गाच्या सुरुवातीला दुर्गा सप्तशतीमधील दुर्गा सप्तशतीचं जे पाठ आहे तो सप्तश्लोकी आपण या ठिकाणी पठण करणार आहोत. आपल्या नाभी चक्रावरती आणि स्वाधिष्ठानाकडे लक्ष केंद्रित करत दीर्घ श्वास घेऊन अतिशय प्रसन्न अंतःकरणातून या श्लोकांमध्ये सप्तश्लोकीमध्ये एकाग्र व्हायचंय. ओम गणपतये नमः. ओम नमश्चंडिकाये नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम अस्य श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य नारायण ऋषिः अनुष्टुप छन्दः श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यो देवता श्री दुर्गा प्रीत्यर्थं सप्तश्लोकी दुर्गा पाठे विनियोगः. ओम ज्ञानेनमपि चेतांसि देवी भगवती हि सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति. दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो स्वस्थे स्मृता मतिमतीव शुभां ददासि. दारिद्र्य दुःख भयहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्वार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयवस्त्राहीनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. रोगान शेषान पहंसि तुष्टा रुष्टा तु कामान सकलान भीष्टान. त्वामाश्रितानां विपन्नराणा त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयन्ति. सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्या शिखलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्वद्वैरिविनाशनम्. ओम श्री दुर्गार्पणमस्तु. ओम नमश्चंडिकाये नमः. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. फार फार आभारी. फार सुंदर तुमचं हे झालं, अतिशय सुंदर. मी आता सगळ्यांचं स्वागत करतो. त्याच्याबद्दल चव्हाण मॅडम स्वागत करतील. चव्हाण मॅडम आलेले आहेत. हो सर. हो, स्वागत करा. तर प्रथम तुम्हाला नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार आणि कुमार सरांना पण नमस्कार. छान प्रार्थना म्हटली आणि सर्व विद्यार्थ्यांना पण माझा नमस्कार. आकाशातले जे काही ग्रह तारे आहेत ते आपल्या आयुष्यावर नेहमी टॉर्च मारत असतात. म्हणजे कुठे खड्डा आहे, कुठे वळण आहे हे आधीच दिसत असतात आणि अपघात पण टाळता येतो. हे ज्योतिष आहे. मग लग्न म्हणजे काय, तर दोन पत्रिका जुळवणं नाही, तर दोन कर्मविपाक एकत्र येणं. मागच्या जे काही 7 जन्मांचं देणं आहे ते ते घेण्यासाठी या जन्म फेडायला दोघं आपण एकत्र येतो. म्हणूनच काही लग्न स्वर्ग असतात आणि काही नरक असतात. मग पत्रिका फक्त हे आधीच सांगते की आपल्याला आधीच कळतं की कुठला जोडीदार घ्यावा, निवडावा वगैरे. आणि हेच सर तुम्ही पण शिकवता. तर सर तुम्हाला मी विनंती करते की सुरुवात करावी या विषयाची. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर्वप्रथम मी चव्हाण मॅडमने आता स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं स्वागत करतो. इत्यादी सर्व आदरणीय कार्यसाहेबांनी प्रार्थना अतिशय सुंदर म्हटलेली आहे, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. उपस्थित सर्व मंडळी, सर्व सभासद आहेत, आपले दळवी साहेब आहेत,
हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 2 पत्रिका गुणमेलनाच्या लावणार आहोत. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की खरोखर जीवनामध्ये एकच लग्न असून सुद्धा ग्रहस्थिती वेगवेगळी असल्यानंतर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आंदोलनं होतात. आता ही पत्रिका जी आहे ही तुमच्यासमोर मॅडम लावतील आणि त्यानंतर इत्यादी आपण चर्चासत्र सुरू करणार आहोत. तुम्हाला जे मनात येईल, काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. प्रश्न विचारल्याशिवाय तुम्हाला शिकता येणार नाही आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्यातलं विवेचन करायचं आहे. तर एक व्यक्ती पुरुष आहे, एक व्यक्ती स्त्री आहे. त्या दोघांचं आता गेले साधारणतः 8 ते 9 वर्ष कोर्ट मॅटर चालू आहे. 2 संतती झालेली आहे. पण त्या विचाराच्या ह्याच्यामध्ये असा हा सगळा प्रश्न आहे. तर तो कसा निर्माण झाला ह्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्या ह्याच्यातून तुमच्यासमोर आता मॅडमनी पत्रिका लावलेल्या आहेत. तर त्या पत्रिका तुम्ही बघून घ्या. दिसते का बरोबर व्यवस्थित? तारीख दिसते का? सर प्लीज तुमचा आवाज येत नाही आहे. मॅडम येतोय असं कसं बघा. आता बघा. येतोय इतरांनी सांगा येतोय का? येतोय मॅडम. हा हो अगदी व्यवस्थित येतोय मॅडम. अगदी व्यवस्थित. येतोय. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असेल इंटरनेट मध्ये. बरं, ह्या पत्रिका लावल्यात हे दिसतायत का? पहिली वैवाहिक जीवन स्त्रीची पत्रिका आहे. 6 जून 1968 पहाटे 4:53 जन्म आहे. दिल्ली कॅन्टोन्मेंट हे स्थळ आहे. आणि मग त्याच्या खाली ही पुरुषाची पत्रिका आहे. 7 एप्रिल 1965 सकाळी 9:52 जन्म आणि मुंबई जन्मस्थळ. सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का बघा? दिसते का बघा. दिसते बरोबर पत्रिका? हो दिसते, फक्त मॅडम अगदी बारीक आहे. हा, मग सांगा ना काय हवंय? मोठं नाही येईल का नाही करता? व्यवस्थित दिसतीये मॅडम. तुम्ही अरे. झूम करून बघा ना कसे मॅडम. काय करू? दिसतंय. थोडं झूम करून बघा करून बघा आणि zoom. सांगितलं ना कुबल मॅडमनी. आता बघा. ह्याच्यापेक्षा जास्त केलं ना सर ते मग बाहेर जाईल. नाही 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 मॅडम, दिसलं. ठीक आहे. कारण मॅक्झिमम जेवढं करता आलंय ना तेवढं हो केलंय. बरोबर आहे. बघा स्क्रोल केले आता. पुरुष आणि स्त्री दोन्ही पत्रिका आहेत. 1965 आणि 68. 1968. बरं, आता आपल्याला पत्रिका दोन्ही लिहून घेतल्या तुम्ही. तर मी ग्रुपवरती टाकेन, मग तुम्ही बघून घ्या. लिहून घेतले. व्हेरी गुड, व्हेरी फाईन. बरं, आता ह्या 2 पत्रिका काढा मॅडम. सगळ्यांनी लिहून घेतलंय. आता मुख्य पत्रिका लग्न पत्रिका 2 लावूया आपण. ऐका ना, हा, बोला मॅडम. पुरुषाची तुम्ही म्हणजे D1 आणि D9 असं दिलंय आणि स्त्रीचं पण D1 D9. कोणाच्या अगोदर लावू? पुरुषाची लावा. ठीक आहे, ओके. हे बघा. दोघांचंही वृषभ लग्न आहे. हा, ही स्त्रीची पत्रिका. हा नाही नवमांश ना आहे. नाही ना सर, पुरुषाची आहे ना. हे बघा, नवमांश आहे. हा नवमांश नवमांश आहे. हे मिथून येतो ना पुरुषाच्या ह्याच्यात. हा बघा, हा बरोबर आहे. मग आता इथे असं आहे मॅडम, पुरुषाची जी मेन पत्रिका आहे ना तिथे चतुर्थामध्ये गुरु आहे. येस. नाही, हा? हीच पुरुषाची आहे ना सर. बघा परत. 65 दरम्यान बघा. एक मिनिट, मी अशा सुद्धा काढल्या आहेत की स्त्रीच्या ह्याच्यात गुरु आहे सर चतुर्थात. हे हा चंद्र राहू आणि गुरु आहे ना, बघा ना पुरुषाच्या ह्याच्यात. शनी मंगळ समसप्तक योगात आहेत ना. हा बरोबर आहे ना. शनी मंगळ हे काय, शनी मंगळ समसप्तक हीच आहे ना सर पुरुषाची. हो बघा. बघा, शनीवरून कन्फर्म करा. शनी कुंभेचा 65 साली होता. येस, मग हीच आहे ना. हो. आणि मग बरं. इथून नवमांश येतो त्याचा. हा, ठीक आहे. पहिला आपण ही लावूया आणि मग
नवमाशाबद्दल बघा, असे स्क्रोल केले, नवमाश दिसतो ना तुम्हाला इथे, आपण नंतर बघूया नवमाश. आता एकाच क्लबमध्ये आणलेले आहे ते. बरं, ही पत्रिका दिसते का तुम्हाला व्यवस्थित? सांगा हो सगळ्यांनी सर. दिसते का? दिसते दिसते. हो, दिसतंय. हो सर दिसते. हा, आता असं आहे की ही पत्रिका वृषभ लग्नाची आहे. चंद्र, गुरु, राहू हे 3 ग्रह जे आहेत हे लग्नस्थानामध्ये आहेत. आपल्याला कल्पना आहे की स्त्री ग्रह हा चंद्र आहे, पत्नीचा कारक आहे. चतुर्थामध्ये मंगळ शनीची समसप्तक योगामध्ये पत्रिका आहे. मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे, गुरुची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे, चंद्राची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे, राहू पण तिथेच आहे, पण केतू तिथे आहे सप्तम स्थानामध्ये. आणि सप्तमाधिपती वृश्चिकेचा म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये हर्षल युक्त आहे. आता आपण हर्षल पण विचारात घेऊया. दिसते ना तुम्हाला हर्षल आहे युक्त? हो सर दिसते. दिसतोय सर. हा, आता थोडंसं मी पॅटर्न बदललेलं आहे, तर हे चांगलं दिसतंय तर हे ठेवूया. बर, मग आता या ठिकाणी आपल्याला योग बघायचे आहेत. एका पत्रिकेमध्ये अशी स्थिती आहे, नवमाशामध्ये नंतर आपण जाऊ, आणि बिल मुकाबिल योग पण मीन राशीला झालेला आहे. मीन राशीला जेव्हा बिल मुकाबिल योग होतो त्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्यामध्ये शुक्र जो आहे तो जरी उच्चीचा झाला तरी सुद्धा तो रेवती नक्षत्रात आहे, सूर्यसुद्धा रेवती नक्षत्रात आहे, आणि बुधसुद्धा रेवती नक्षत्रामध्येच आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन की जेव्हा रेवती नक्षत्रामध्ये बिल मुकाबिल नावाचा योग होतो तेव्हा जातकाचे पैसे भरपूर फुकट जातात. आणि तसंच या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये दशमात शनी आहे, आणि शनी मंगळ समसप्तक योगात आहे. शनी हा राजोगकारक आहे वृषभ लग्नाला. लग्नी राहू आणि गुरुची युती आहे, चंद्राची पण युती आहे, आणि सगळं कार्य जे आहे ते फिसकटलेलं आहे जीवनामध्ये. हे जीवन वैवाहिक जीवन आता 10 वर्ष झाली खटला चालू आहे. आता कधी निर्णय लागेल काही सांगता येत नाही. वृषभ लग्न असल्यामुळे त्या ठिकाणी दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. शुक्र पंचमात पाहतोय, शुक्र लाभस्थानामध्ये आहे, पण ग्रहांची स्थिती अशी असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं संघर्षाचं वातावरण निर्माण झालं, आणि सतत 10 वर्ष तो संघर्षच करत आहे. कृपया याच्यामध्ये लाईन रेखा वगैरे मारू नका, असं का करता? तुम्हाला पत्रिका आता एवढी दिलेली आहे, तुम्ही तुमच्याकडे काढू शकता ना, असं करू नका. नॉट गुड, बॅड आहे. तर मग त्या ठिकाणी तुम्हाला पत्रिका बघा कशी दिसेल, तर सगळे 3ही केंद्रयोगामध्ये असणारे ग्रह 3ही पापग्रह आहेत, आणि दोन्ही शुभग्रह पापग्रह युक्त आहेत. म्हणजे पत्रिका राहू गुरु चंद्र याची युती प्रथम स्थानामध्ये आहे. एकही शुभग्रह हा एकटा नाही आहे. रवी, चंद्र, बुध, शुक्र, ही संपूर्ण पत्रिका जी अशी पुरुषाची आहे ती डॅमेज झालेली आहे, आणि त्यामुळे त्या जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष हे असे तयार झाले. आता मला वाटतं तुम्हाला कारणं सगळी कळली असतील. सप्तमेश हा शनीच्या समसप्तक योगात आहे. शनीची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे. सप्तम स्थान थोडंसं कठीण झालेलं आहे, भारी झालेलं आहे, आणि त्याच्यावरती सगळे ग्रह जे आहेत ते आंदोलन करत आहेत. म्हणजे जीवनामध्ये अशी पत्रिका तुमच्याकडे आली तर त्या पत्रिकेमध्ये घटना काय होतील आणि कशा प्रकारे होतील हे काही आपल्याला सांगता येत नाही. हा भोगायचाच आहे. मग त्याच्यामध्ये किती नवमास चांगला असला तरी मूळ पत्रिकेमध्ये होणारी आंदोलने ही मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. भरपूर काही, एक तर चतुर्थात शनी मंगळाचा समसप्तक योग असल्यामुळे पोलीस स्टेशन अमुक तमुक हे सगळं काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि मग त्याला आता पर्याय काय, तर केस 10 वर्ष तिथे चाललेली आहे.
दोघंही राहायला मुंबईमध्ये आहेत. फक्त मुलीचा जन्म दिल्लीत आहे, मुलाचा जन्म मुंबईत आहे. मुलीचे वडील जे आहेत हे आर्मीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी इथे तिचा जन्म दिल्लीला झालेला आहे. आता ही पत्रिका समोर तुम्हाला दिसते की अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. आता आपण मुलीची पत्रिका लावूया. मग मुलीची पत्रिका पण ऋषभ लग्नाचीच आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर लग्नी सूर्य मंगळ शुक्र हे 3 ग्रह आहेत. हे कोणी लाल मारून ठेवलं, परत परत कोणी केलं हे मॅडम? कोण आहे कोण जाणे, नाव आता आलं नाही. काढून परत लावा बघू. ट्राय करते मी, थांबा. मोबाईल वरती स्विच करताना काही वेळा ते रेखाटलं काहीतरी. जातं. हो. परत स्टॉप करते सर आणि परत हॅलो लावते. हॅलो मॅडम थांबा. मॅडम मी काढायचा प्रयत्न करते. बघा आता. बघा दिसते का पत्रिका? दिसते ना? सर हा दिसते. बघा आली. दिसली पत्रिका बघा. वृषभ लग्न आहे. लग्नी सूर्य मंगळ शुक्र हे 3 ग्रह आहेत. चतुर्थामध्ये गुरु आहे आणि पंचमात चंद्र केतूची युती आहे. इथे पतीचा कारक जो आहे तो सूर्य लग्नामध्ये आहे, पण शनी आणि राहूचा हा जो प्रेतशाप योग आहे आणि चंद्राचा हा ग्रहण योग आहे, त्याच्यामुळे जातकाचं पंचम स्थान म्हणजे विवाह हा प्रेमविवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत. हा लाभातला चंद्र, पंचमातला चंद्र. आता आपल्याला वाटेल की 9 पंचमी योग आहे, पण शुक्र मंगळाची युती लग्ने सप्तमेश एकत्र असू नयेत हा संकेत आहे. गुरुग्रह हा चतुर्थामध्ये आहे, त्याच्यामुळे घरची स्थिती फार, मुलीच्याकडली घरची स्थिती फार चांगली आहे, पण तरीसुद्धा मंगळाची दृष्टी जी आहे ती चतुर्थावती आहे. दोन्ही पत्रिकेमध्ये चतुर्थामध्ये मंगळाचा सहभाग येतो. चंद्रमंगळाची युती क्रोधी. इथे मुख्य भांडण जे झालेलं आहे ते बाचाबाची, क्रोधी, संतुलन जाणे, लॉस ऑफ कंट्रोल ज्याला आपण म्हणतो, संतुलन गेलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे प्रश्न झाले आणि वादाला सुरुवात झाली. त्यात एकतर मंगळ हा मुलाच्या पत्रिकेमध्ये सप्तमावर पाहतो, म्हणजे जोडीदार कसा असेल, आणि लग्नामध्ये मंगळ असल्यामुळे इथे जोडीदार सुद्धा तशाच प्रकारचा आहे. पण राहू मंगळ हा अंगारक योग आहे. गुरु राहू जो आहे तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर तिथे त्या पत्रिकेमध्ये चांडाळ योग होता. इथे शनी आणि राहूची युती आहे ती प्रेतशाप योगात आहे. इथे केतू चंद्राची आहे, तो इथे पितृदोष आहे. म्हणजे ह्या अशा सगळ्या घडामोडी असताना रेकमेंडेशन आपण केलं तर कुठल्याही पत्रिकेमध्ये तिथे विवाह स्थिरता येणार नाही. आणि सप्तमेश जो आहे तो त्या ठिकाणी शुक्रयुक्त आहे. लग्नेश सप्तमेशाची युती कदापि नसावी, कारण ते दोघं एकमेक शत्रू असतात. त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. म्हणून बऱ्याच वेळेला अशा ह्या गोष्टी होत असतात. म्हणून प्रसंग असे येतात की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारची आंदोलनं होत असतात आणि झालेली आहेत. आणि आता जो काही कोर्ट कचेरीचा भाग आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज कदापि होणार नाही. दोघांकडूनही लग्नाला तिथे पूर्णपणे नकारात्मक भूमिका आहे नांदायला. आता राहिला भाग काय आहे की मुलीला पैसे पाहिजेत, मुलाकडे पैसे नाही आहेत. आता त्याच्यावरती पर्याय काय? तर दोघांचेही पैसे वकिलांकडे भरपूर खर्च होत आहेत सारखं. त्यामुळे आता हा सगळा प्रश्न आहे. आता तुम्हाला ही पत्रिका कुठपर्यंत समजली
तर तुम्ही तुमचे विचार मांडा, कारण पत्रिका शेवटी तुम्हाला शिकायचं आहे. आपला वर्ग तुम्ही शिकायला पण आहात तेवढेच आणि शिकवायला पण आहात. तर तुम्ही पण तुमचे विचार मांडू शकता. इथे नवमाशाचा भाग जो आहे तो आपण बघितला तर त्या ठिकाणी जातकाच्या ह्याच्यामध्ये बघा आलेला जो नवमांश आहे तो मेष आहे. आता मेष नवमांश कसा येतो तर रोहिणी नक्षत्राचं पहिलं चरण, कळलं का? मग रोहिणी नक्षत्राचं पहिलं चरण आहे. चतुर्थामध्ये सूर्यकेतूची युती आहे, पण ती सूर्य हा वेगळा आहे, केतू वेगळा आहे. मग अशा वेळेला यावेळेला हर्षल पण आपण बघितला आहे, तर हर्षल पण हानिकारकच तिथे दर्शवतो आपल्याला. तर इथे मुख्यतः गुरु हर्षल चंद्र केतू हा जो काही मानसिक काही ठिकाणी मतभेद असतात तर ते मतभेद झालेले पूर्णपणे गेली 10 वर्ष म्हणजे 2015 साली या घडामोडी घडलेल्या आहेत. आणि 2015 नंतर सांगा काय झालं असेल. आता इथे आपण बघितलं तर 2000च्या अगोदर विवाह झालेला आहे. 99 का हां साधारणतः 99 ते 2000. संसार जास्ती दिवस काही गेला नाही, पण तरीसुद्धा सतत कलह म्हणजे दोघंही हुशार आहेत, उच्च शिक्षित आहेत, पण त्या ह्याच्यामध्ये ग्रहस्थिती जातकाला साधारणतः आपण जर बघितलं तर मुलाचा विवाह वयाच्या 30व्या वर्षी झालेला आहे. तर 65चा जन्म आहे. 65 आणि 30 95 होतं. त्यानंतर मुलीचा जन्म हा 68चा आहे मला वाटतं. कधी आहे मुलीचा जन्म मॅडम? 68चा आहे. 68 आहे. 68 आहे. मग त्यावेळेला मुलगी किती वर्षाची असतं? 27? 95 साली 95 साली 27 वर्ष असेल. हो सर. 27 वर्षात. मग आता इथे तुम्हाला आता पत्रिकेचं जे काही खुलासा करायचा आहे तुम्ही स्वतः करू शकता. तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत किंवा डिफिकल्टीज आहेत, कुठे पत्रिका चुकलेली आहे, कशामुळे घटना घडलेली आहे, हा संशोधनाचा विषय आहे. म्हणून तो तुम्ही स्वतःहून तिथे त्याचं निवारण कसं करायचं. आपला हा जो क्लास आहे हा प्रॅक्टिकल क्लास आहे, कळलं? तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पत्रिका सोडवायची आहे. समजा की तुम्हीच पत्रिका वाचन करत आहात. सर या कुंडलीच्या ह्याच्यात वाचस्थानापेक्षा चतुर्थ स्थान जास्त खराब आहे ना, म्हणजे या स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये? हो. म्हणजे पूर्ण कुंडलीत मॅडम तिथे बाद झालेली आहे. वाचस्थानामध्ये बुध आहे, तो त्या ठिकाणी मारकेश मारक स्थानामध्येच आहे. पण सप्तम स्थान पण मारक स्थान जे आहे ना मॅडम, तर ते सुद्धा सप्तमाधिपती हा जो आहे लग्नात बसलाय आणि तो रवी आणि शुक्रयुक्त आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा बराचसा प्रश्न उपस्थित झाला. आणि लग्नावरती शनीची दृष्टी आहे, ती राहू मिश्रित आहे आणि मंगळावरती दृष्टी आहे, त्याच्यामुळे तिथे सप्तमेश शनीच्या दृष्टीत आहे. मग सप्तमेश जर शनीच्या दृष्टीत असेल आणि तिथे सुद्धा सप्तमावरती आणि सप्तमेश समसप्तक योगामध्ये आहे मुलाच्या पत्रिकेत. म्हणजे असे हे जे पत्रिका आपण पाहतो तर त्यावेळेला त्यांचं जे ज्याने लग्न जमवलं असेल तर ती कथा त्यालाच माहिती की काय त्यांनी पाहिलं. पण आपला विषय आहे शिकायचा. तर तुम्ही चांगल्यापैकी शिकून घ्या की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन करता येईल. कळलं? अगदी बोला काय हरकत नाही. मी काही अजून सूक्ष्मांश वगैरे काढलेले नाहीये. मी इन जनरल जशी दिसली तशी सांगते. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे मुलाच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थान हे खूपच टॉर्चर झालंय सगळ्याच शत्रू ग्रहांनी. म्हणजे राहू आहे धनुस्थानामध्ये, शनीची 10वी दृष्टी पडली आहे सप्तमावर, मंगळ हर्षलयुक्त बघतोय म्हणजे हर्षलयुक्त मंगळ त्याची 4थी दृष्टी सप्तमावर आहे, त्यामुळे सुद्धा ते डॅमेज झालंय. आणि तुम्ही नेहमी जसं म्हणता की
राहूयुक्त एखादा म्हणजे पराक्रमेश किंवा सुकेश हा जर राहूयुक्त झाला तरी सुद्धा कोर्ट मॅटर किंवा पोलीस कस्टडी किंवा तत्सम गोष्टी ह्या गुन्हेगारीच्या स्वरूपामध्ये आपल्याला सफर कराव्या लागतात. तसं पुरुषाच्या कुंडलीमध्ये पराक्रमेश चंद्र हा राहूयुक्त झालेला आहे. त्यामुळे तो आणखी जास्त दूषित झालाय. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात तसं चांडाळ योग तर आहेच, पण पराक्रमेश सुद्धा राहूयुक्त असल्यामुळे तिथे सुद्धा मानसिकता फार बिघडलेली आहे. आणि लाभामध्ये बिनमुकाबिल योग हा सुद्धा त्याचा खर्च दाखवतोय आणि तो पंचम स्थानावर सगळे ग्रह बघतायत. म्हणजे तरी स्थान त्याला तोट्यात नेणार, आर्थिक भुर्दंड बसावा लागेल. या पद्धतीने पुरुषाची पत्रिका ही खूपच त्रासदायक झालेली आहे त्याला वैवाहिक लग्नाच्या दृष्टीने. बरोबर. बोला बोला, हरकत नाही. हा नाही ठीक आहे, थँक्यू. अजून मुलीची बघितली नाही मी नीट. हे दिसलं ते आधी सांगितलं. सर मी एक प्रश्न हा हा बेटा. नमस्ते सर. सर मला काय म्हणायचं होतं इथे ना हे मी पत्रिकेमध्ये काही अंशात्मक अगदी योग बघते दोघांच्या. म्हणजे फिमेलचा मीन राशीचा राहू आहे 22 डिग्रीचा आणि तिथेच पुरुषाच्या पत्रिकेमध्ये सूर्य आहे 23 डिग्रीचा. तसंच ना सर फिमेलच्या पत्रिकेमध्ये वृषभमध्ये 22 डिग्रीचा सूर्य आहे आणि तिथेच मेलच्या पत्रिकेमध्ये 22 डिग्रीचा राहू आहे. तर सर इथे हा काही ह्याच्यामुळे पण ह्यांना प्रॉब्लेम झाला असेल का, की ह्याच्यामुळे ह्यांचं लग्न झालं? नाही नाही, लग्न वगैरे झालं ते आकर्षण दोघे ते एका आकर्षण तत्वाचे होतं. हो आहेत. हो हो. एका मग सर हे तत्वाचे असे आहेत. हा हे असे जे ग्रह अगदी एक्झॅक्ट डिग्रीवरती आहे एकमेकाच्या, तर आणखी पण काही ग्रह आहेत, तर ते सर त्याच्यामुळे काही म्हणजे प्रॉब्लेम किंवा प्लस पॉइंट असं काही आपण धरू शकतो का? याच्यामध्ये प्लस पॉईंट 0 आहे. हा मग मायनस पॉइंट मी धरू का, की सूर्य म्हणजे आपण प्रतिष्ठाकारक आणि तिथे राहू 90% केतूचं कनेक्टिव्हिटी. मायनस पॉईंट आहे. अशी पत्रिका हा कितीही लग्न केली तरी सुद्धा त्या ठिकाणी कधीही सक्सेस जाणार नाही, सक्सेस म्हणजे होणार नाही. म्हणजे सर इंडिव्हिज्युअल पत्रिका म्हणजे हिने कोणाबरोबर लग्न केलं असतं तरी तिला प्रॉब्लेम झाला असता आणि हो ह्याने हो, कोणाबरोबर लग्न केलं असतं, येस कारण त्यांचं येस ते स्थान दूषित आहेत. पण हे येस पर्टिक्युलर येस एकामेकाबरोबर लग्न झाल्यासाठी झालेलं आहे, त्याचे पर्टिक्युलर कारण नाहीये, फक्त आकर्षण आपण पकडूया ना सर. बरोबर बरोबर ओके, बरोबर. थँक्यू सर. म्हटलं. लग्न हा विषयच असा आहे की कितीही जरी तुम्ही पत्रिका तपासली, त्या ह्याच्यामध्ये कितीही काउन्सिलिंग केलं तरीसुद्धा ज्या घटना व्हायच्या आहेत त्या घटना कधी थांबत नाहीत. कधी कधी आर्थिक असतात, कधी कधी सामाजिक असतात, कधी कधी नातेवाईकांना असतात, कधी कधी नोकरी संदर्भात असतात, कधी कधी वर्तणुकीमध्ये असतं, कधी कधी स्वभाव असतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि स्वभाव हा जो मुख्य बघितला आपण तर लग्नस्थानामध्ये असणारे ग्रह हे जातकाचा स्वभाव आणि त्याची ती राशी ठरवते की मनुष्य कसा वागेल. आता त्यातून मनुष्य फटकळ पण असू शकतो, मनुष्य प्रेमळ पण असू शकतो, हा पण एक स्वभाव आहे. पण तरीसुद्धा त्यामध्ये विराजमान असलेले ग्रह हे जातकाच्या जीवनामध्ये त्याला चुकीचा मार्ग सुचवतात. मग तो ग्रह कोणता आहे काय आहे त्याप्रमाणे जातकाच्या ॲक्टिव्हिटीज असतात. कधी कधी खुनसी स्वभाव असतो, रिवेंज घेणारा असतो आणि त्या रिवेंज घेता घेता समोरच्याचं बदला घेतला जात नाही, तो तसाच ठाम उभा असतो आणि त्यावेळेला जातक आणखी रागावतो आणि परत पनिश करायला प्रयत्न करतो. पण तिथे काही करत नाही, पण उगाच वेळ खर्च होतो. 20-20 वर्ष डायव्हर्स केस चालूनसुद्धा काहीही हातात लागत नाही, कारण ते नशीब आहे, त्यात काही करू शकत नाही. एक तर गप्प राहणे किंवा मार्ग मोकळा करणे, दोनपैकी एक.
सर पण बोला. ह्याच्यात हे दोघंही ऍडॅमेंट बिहेवियरचे आहेत, त्यामुळे माघार घेण्यासारखी परिस्थितीच नाही. म्हणजे म्युच्युअली यांनी सेटल केलं तर हे केव्हाच झालं असतं. 10 हो. वर्ष हे खूप नाही, आता मला असं वाटतं काय माहिती आहे का मॅडम, की समजूतदारपणा आणि जर त्यांना मध्ये गाईडलाईन देणारा मनुष्य जर योग्य असेल तर तो समजवू शकेल की तुम्हाला वेगळं व्हायचं आहे. तर व्हा. इथे अडलेलं मुख्य कारण असं आहे की मुलाकडे पैसे नाहीत आणि मुलीला पैसे भरपूर पाहिजेत. आता तो मुलांचा मेंटेनन्स, त्यांचा मेंटेनन्स, घरचा खर्च, घर घेऊन द्या, 1 कोटीचं 2 कोटीचं आणणार कुठून? त्या मुलाने सरळ कोर्टात सांगितलं की मला तुम्ही शिक्षा केली तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे आणि मी सद्गुणी आहे म्हणून मला तिथे काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि जर मी शिक्षा पात्र झालो तर मी पैसे देणार नाही. म्हणजे आर्थिक नुकसान मुलीचं आहे. कळलं का? कायदा असा असं सांगतो. हा, बोला. करिअर वाईज तर दोघांचं चांगलं आहे. म्हणजे त्याच्याकडे पैसे नाही, ही इज वर्किंग ना, तर चांगल्या ह्याच्यात येतो माणूस. आता ही मुलगी कमावते, तोही कमावतो, पण तो एवढा अफोर्डेबल नाही की तो हिला 1 कोटी रुपये 2 कोटी रुपये देऊ शकेल. त्याने सरळ जज साहेबांना सांगितलं की तुम्ही मला शिक्षा करा. जी शिक्षा असेल ती मी भोगण्यास तयारी आहे आणि माझ्याकडे काही पैसे नाही आहेत आणि मी काही हिला घेऊन जाणार नाही, कारण डोमेस्टिक व्हायलन्स झाला तर मला परत जेलमध्ये जावं लागेल. आता मी जेलमध्ये नाही आहे, पण बाहेर आहे. तो जेलमध्ये गेलाच नव्हता कधी. सर त्यालाच पैसे मिळतील. हा मॅडम. हॅलो. नाही सर, नाही. पण म्हणजे मग मुलालाच पैसे मिळतील मुलीकडनं असं असतं ना सर? नाही, म्हणजे मुलाला पैसे देईल. हा, मुलीकडनं मुलाला देतात ना सर, असं आता तिलाच पैसे पाहिजे तर तरी हा कुठून ऐकलंय देणार? असं, आवाज येत नाही. की मुलगा कमवत नाहीये आणि मुलगी कमवते, असं जर ते प्रूव्ह झालं कोर्टामध्ये किंवा मुलीकडे हा जास्ती पैसे आहेत हा. तर मग मुलालाच द्यायला लागतं. नाही, आता त्याला जो पगार आहे ना तो त्याच्या खर्चापुरता आहे, त्याचं जीवन जगण्यापुरता. हो, मग तसं त्यांनी ते जर प्रूव्ह केलं ना त्यांनी तसं, हा. माझ्यापेक्षा मुलीकडे जास्ती पैसे, माझ्याकडे काहीही नाहीये, तर असं मिळतं सर. नाही, मुलीलाच होतं, उलट बरोबर द्यायला आहे. लागतं त्याला काय बरोबर मेंटेनन्स. आहे, पण आता काय पोटगी हा हिशोब जो आहे हा दोन्ही बाजूनी लागू होतो कायदा. तो हो. समर्थ असमर्थ असेल तर. आता जसं की हो सर, बरोबर. ती काय देणार नाही आहे, ती डिमांड करते, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी असे हे सगळे प्रश्न उपस्थित झाले. तर कशामुळे झाले? हा पत्रिकाचा तुमच्याकडे समोर सॅम्पल आहे, नमुना आहे की अशा घटना होऊ शकतात. आता एक व्यक्ती जर सांगते की मला जी शिक्षा करायची ती मी भोगण्यास तयार आहे, पण माझ्याकडे पैसे नाही. ती म्हणते मी पैसे देणार नाही किंवा मला पैसे हवेत. आता कोर्ट काय निर्णय घेईल ते 6 महिन्यांनी तारीख लागते, परत जातात, कोण येतंय कोण नाही येत, कधी वकील नसतो, कधी वकिलाला पैसे नसतात, असं आहे. आता थोडे दिवसांनी काय होईल मॅडम माहिती आहे का, की कायद्याची पुस्तकं आता इंटरनेटवर मिळतात, ती वाचून लोक, सुशिक्षित लोक उभं राहतील. म्हणजे वकीलचा धंदा पण जाणार आहे AI ने. कळलं? हो सर, ऑलरेडी ते ऑनलाईन फायलिंग आणि हे सुरू झालेलं आहे, त्यामुळे कोणी आपापलं दाखल करू शकतो येस, ऑनलाईन. तेच ना, म्हणजे वकील भान तिथे थोड्या काळापुरता ठीक आहे. सबमिशन. सर मी बोलू का? हा, बोला. आता एक अशी केस झालेली आहे नागपूरच्या कोर्टामध्ये हा की हा क्लायंट जे होते त्या हा क्लायंटनी ChatGPT वरून आणि याच्यावरनं AI वरनं तुम्ही जे सांगताय असं हो. केस लॉज काढले हा आणि ते केस लॉज तिथे कोर्टामध्ये सादर केले आणि हा ऍक्च्युअली आणि त्यामुळे रिझल्ट एकदम बदलून गेला केसचा. आणि हा नंतर त्याच्यावर चर्चा झाली की हा केस लॉ कुठेच सापडत नाही, कुठल्याच पुस्तकात सापडत नाही, आला कुठून? आणि हा म्हणून पुन्हा त्यावर रिथिंकिंग झालं
तर तो हा. चॅट जीपीटीने दिलेला होता आणि तो पूर्णतः चुकीचा होता आणि पुन्हा सगळा त्या केसचा रिझल्ट जो आहे तो पूर्ण बदलला. म्हणजे पुन्हा असं रिस्टार्ट करावा लागला. हा हा. असं पण होत आहे. येस येस, खरी गोष्ट आहे, अगदी खरं आहे. हे नागपूरच्या कोर्टामध्ये झालेलं आता. हो हो. आता तुम्ही स्वतः त्या क्षेत्रातले आहात, तर तुम्हाला जास्ती माहिती आहे कारण की ह्या घटना होऊ शकतात. नाही, आणि अशा विशेष घटना असल्या की सगळीकडे चर्चा होतेच ना. बरोबर. त्यामुळे आता हे रिसेंटली कळलं म्हणून म्हणजे लोकांमध्ये चर्चा अशी होती की निदान केस लॉस साठी किंवा तुम्ही जे प्रूफ देताय केस लॉ की ह्याच्या बेसिसवर आम्ही प्लीड करतो आहे तर तर ते तरी निदान तुम्ही चॅट जीपीटी वरून घेऊ नका, ऑथेंटिक सोर्स वरून घ्या, अशी चर्चा होती. येस येस. आता काही कायदे जे आहेत ना मॅडम, हे न्यायाधीशांनी परीक्षा देऊन पण त्यांना माहिती नाही आहे. नाही ते तर आहेच बऱ्याच वेळेला, म्हणून ते पेंडिंग ठेवतात आणि केस पेंडिंग झाली की समोरच्या जातकाला त्रास होतो, क्लायंट रखडतो त्याच्यामध्ये, तो काही करू शकत नाही. बरोबर आहे सर. आणि मोठा प्रश्न झालेला हा सगळ्या कायद्यामध्ये, नॉट ओनली दिस, सगळ्या याच्यामध्ये. म्हणून त्यांनी सांगितले की लवकरात लवकर, आता जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी सांगितलं लवकरात लवकर केसचा फैसला करा, क्वांटिटी कमी करा केसमधली. पण इथे आपल्याला मॅडम कसं आहे, आता तुम्ही विषय काढला म्हणून, की इथे ही पत्रिका लग्नामध्ये, लग्न झाल्यानंतर प्रश्न उपस्थित होणार म्हणजे होणारच आहे ना, पत्रिका आहेच. बरोबर. एक घटना अशी घडली ह्याच पत्रिकेमध्ये मॅडम, व्हिएतनामला मनुष्याला काम मिळालं होतं, तिने तिथे नोटीस पाठवली, त्या देशाने त्यांना हाकललं दिलं, नोकरी गेली. तिकडे ह्याला पत्र लिहिलं की एम्बेसीला असं असा एक आरोपी आहे, आता तो आरोपी आहे का नाही आहे ते आता कोर्टात केस दाखल आहे म्हणजे आरोपीच झाला, त्याला परत पाठवलं. रेकॉर्ड खराब झाला ना. हा, त्याला परत पाठवलं, त्याचा जॉब गेला. अशा ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि रिव्हेंज घेण्याचा जो काही भाग आहे तो ह्या मुलीकडून चाललेला आहे, कारण लग्नी मंगळ आहे. पण मी सांगू का, सुरुवातीला हे असेच ताणून धरतात, म्हणजे माझं तरी ऑब्झर्वेशन, आणि मग नंतर शेवटी कॉम्प्रोमाइज होतं ते. कारण आता त्या मुलाकडे नाहीच आहे म्हणल्यावर तो देणार कुठून, सांगा. त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही आदेश द्या आणि शिक्षा फरमावा. मागे यावंच लागेल, काहीतरी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. हा, कॉम्प्रोमाइज पण कसं आहे, हे जिद्दी काही स्वभाव असतात ना मॅडम, ते म्हणतात यू हॅव टू पनिश, असं आहे ते कायद्याची भाषाच. हा, बोला बोला मॅडम. सर, शिक्षा दिली त्याला, समजा शिक्षा जर दिली तर मग त्याला पैसे नाही द्यावे लागणार का? नाही. आणि काय शिक्षा मिळू शकते अशा केसमध्ये साधारण? 4 वर्ष. मग 4 वर्ष जेलमध्ये असं? हो, आता त्याची वागणूक चांगली आहे तर तो कुठेतरी काम करेल, असं काय तो ह्याला गुन्हेगारामध्ये येणार नाही. तो शिक्षा वेगवेगळ्या तऱ्हेच्या असतात. सर, पण त्याचं करिअर बरबाद होईल की सगळं? ते आता काय राहिलंच नाही करिअर. तो बोला की माझं करिअर जेलमध्ये, म्हणजे कमवतोय ते पण त्याला खायला प्यायला पण नाही मिळणार पुढे सर. नाही, टोला मी ट्युशन करीन जेलमध्ये, तिथे लोकांना शिकवेन, एज्युकेट करीन. पण जेल इतकी सोपी गोष्ट नाहीये. नाही, सोपं काही वेळेला सोपी असते, चांगले वर्तणूक करणारे लोक आहेत. प्रश्न माझा सर. हा बेटा. सर, माझा एक प्रश्न असा आहे की अशा पत्रिका येतात म्हणजे रिडिंग साठी, आणि आयदर कोर्ट केस चालू झालेला नसतो किंवा कोर्ट केस चालू झाल्यानंतर कॉम्प्रोमाइज होईल का किंवा आम्ही जिंकू का. तर युजली अशा केसमध्ये जसं आता हे सांगितलेलं तुम्ही की 2015 पासून केस चालते. मी सर 2015चं जानेवारी महिन्याचं कॅलेंडर लावलेलं. शनी वृश्चिक राशीमध्ये आहे आणि राहू केतू कन्या आणि मीन असा हा ट्रान्झिट आहे. आता इथे ना सर 10 वर्ष केस चाललेले आहे. इथे समजा की आपल्याकडे ही पत्रिका आली, जसं तुम्ही सांगितलं की पत्रिका पाहून आपण सांगायचं की पत्रिका मॅरेज साठी बरोबर नाहीये. आपली आता ही पण चर्चा झाली की कोर्ट केस होणार किंवा रिव्हेंज साठी प्रॉब्लेम होतील किंवा त्याला पैसे द्यावे लागतील किंवा तो काय म्हणतात ते सजा घेणार. पण सर, क्लायंट असा नाही विचारत. ती लोक असं विचारतात की आयदर हे संपायला पाहिजे, म्युच्युअल साठी पण कधी कधी रेडी नसतात.
पण सर अशा केसमध्ये जसं तुम्ही सांगताय कधीपर्यंत केस चालेल, मग अशा प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं? असं बोलून सोडून टाकायचं का की केस चालतच राहणार, की आपण दशा अंतर्दशेच्या आधारे काहीतरी त्यांना म्हणजे सपोर्टिव्ह आन्सर देऊ शकतो सर? नाही नाही, यू आर राईट. वन मिनिट आय टेल यू, आय हा विल हा एक्सप्लेन यू. असं आहे बेटा हा की काही वेळेला कसं असतं की मनुष्य कंटाळतो. त्याला कारण काय की जेव्हा चांगली स्थिती आकाशामध्ये येते, उदाहरणार्थ हा महादशा आहे, हा गोचर आहे, हा त्यावेळेला मानसिक स्थितीमध्ये बदलाव होतो. हा आणि मानसिक स्थितीमध्ये बदलाव झालं तर त्यावेळेला ती मुलगी किंवा तो मुलगा स्वतःहून सांगतो की आता पुरे झालं, इनफ इज इनफ. मग आता अशा वेळेला ती घटना अकॉर्डिंग टू स्टार ह्या घटना होऊ शकतात. बरोबर आहे, हा किती हा ताणलं हा गेलं तरी सुद्धा. हा हो होतात सर. म्हणजे तेवढा पिरियड मी पण पाहिलेला आहे की तेवढा तात्पुरताच येतो पण सर. हा, मग आता त्यावेळेला आपल्याकडे जातक येतो तर त्यावेळेला जर कॉम्प्रोमाइज व्हायचं, तुला अचूक टाइम जर समजा काढता आला तर तिथे हा प्लॅनेट कोण सपोर्टेड आहे, तर गुरु प्लॅनेट आहे, तो सपोर्टेड आहे. हा आता हा जसं हा इथे हा मिथुन मध्ये गुरु आहे, हा मिथुनेतला गुरु समजा कन्यामध्ये गेला तर कन्यातला गुरु, मिथुनेतला गुरु हा कॉम्प्रोमाइज मॅटर मधला गुरु आहे. हा हा जिथे म्हणजे हो कॉम्प्रोमाइज होऊ कळते ना सर. शकतं हे. हो त्या ठिकाणी बुधाच्या राशीमध्ये एखादे ग्रह चांगले असतील, मग हो मग तिथे कक्षेच्या पलीकडचे ग्रह सांगितले गुरु शनी हे हा जेव्हा बुधाच्या राशीत जातात त्यावेळेला हा मनुष्याचा समझोता होऊ शकतो, असा हा नियम आहे. मग थँक्यू सर. तोपर्यंत ती केस कुठल्या प्लॅनेटरी पोझिशनच्या आधारावरती आहे, कारण जिद्द ही हानिकारक आहे. कधी कधी मी सांगतो बेटा, लग्नी ग्रह जर बुध असेल, आपल्या कुंडलीमध्ये बुध चांगला असेल तर ह्या रिव्हेंजच्या केसमध्ये लोक जातच नाही. ते नाही सर, म्हणतात या सगळ्या अशा पत्रिकेमध्ये मंगळ खूप पॉवरफुल भेटतो. आहेत माझ्याकडे पत्रिका 15 20 वर्ष केस चालू आहे. म्हणजे ती फिमेल पण तशीच असते आणि मेल पण तसाच असतो. आता मी गेल्या मुलांची वेळेला पण हालत सांगितलं खराब होतं होते. हो की बहार सूर्यवंशीचं नाव सांगितलं होतं, बहारो फुलवर्षराव. तो अजूनही रोज टाकतो काही ना काय. हा तो पण पीडित आहे. नाही सर, पण मी आहे ना अशा केसेस मध्ये पाहिलेलं आहे की सपोज फिमेलला नाही इंटरेस्ट असेल तरी त्यांच्या घरची माणसं सांगतात असं तू कंप्लेंट कर किंवा असं असं वगैरे वगैरे हो कर, बरोबर किंवा आहे. ते बरोबर, वकील पण काय आहे ना करणार. सर असं म्हणजे काहीतरी बनवून देतात की त्याच्यामुळे ती अडकते किंवा तो अडकतो. म्हणजे त्या बिचाऱ्यांनी केस केली ना, नंतर त्यांची पत्रिका तर अगदी वायाच गेली असं समजतो आपण, आणि बाकीच लोक त्यांचं डिसिजन घेत असतात. माझ्याकडे जेव्हा येते पत्रिका तेव्हा मला असं सांगावं लागतं की तुम्ही कॉम्प्रोमाइज करून टाका, या टाइमामध्ये कॉम्प्रोमाइज होईल. पण तरी पण सर मी पाहिलेलं आहे वकील रेडी नसतात कॉम्प्रोमाइज साठी सर. मग अशा केसमध्ये मग काय करायचं सर अशा पोझिशन मध्ये? आता मी एक व्हिडिओ पाठवला होता की मॅडम जरा केस मागे घ्या, मागे. तर बाई स्वतःचीच केस मागे घेते. बघितला का तो व्हिडिओ? मी नाही पाहिलं सर व्हिडिओ. मी नाही कोणी पाहिलेला व्हिडिओ. पाहून असेल. कोणी हा कोणी कोणी पाहिलाय का मी पाठवलेलं? आज ना हा, नाही सर, नाही पाहिलं. तो कुठल्या हात ग्रुपला होता सर? जोडतो नाही बघितला. आपल्या हात जोडतो हो आणि पाहिलं सांगतो. पाहिलं पाहिलं ना, हात जोडतो, मॅडम काही करा आपण तुमचे केस मागे घ्या. तर ती मग स्वतःचीच केस मागे घेते. तर हा बेटा असं आहे की ह्याच्यामध्ये वकिलाचा जो पार्ट आहे तो भिन्न आहे. वकील पत्र तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही कशासाठी वकीलपत्र दिलेलं आहे आणि वकीलपत्र तुम्ही कधीही रद्द पण करू शकता. ही तिथे तुमच्याकडे एक प्रकारची पॉवर आहे. सर एक प्रश्न ह्याच्यामध्येच ऍड होतोय आता. इथे आपण हे पण पाहिलं ना की केस चालू झाली, लोक इन्फ्लुएन्स करतायत. कधी आई करते, कधी मुलाकडची माणसं मुलाला करतात, फिमेलच्या फिमेलकडे करतात. मग ते वकील पण घरगुतीच असतात काही ना काही. मग अशा केसमध्ये सर आपण जे तुम्ही म्हटलं की केस रद्द होऊ शकतो, तर सर चंद्रमा आणि लग्नेश दोन्ही बलवान असले तरच हे पॉसिबल आहे ना सर? हो पॉसिबल तर आहे, बऱ्याच गोष्टी पॉसिबल आहेत. पण हा काय गंमत आहे की त्याची प्लॅनेटरी पोझिशन जर चांगली नसेल, विचारांची स्थिती चांगली नसेल, घरचे लोक सांगून धरतात, कितीतरी गोष्टी होतात. मग सर ह्याच गोष्टी होतात म्हणून ही केस चालत राहते. म्हणजे फक्त 7th हाऊस बरोबर कनेक्टेड एव्हरी हाऊस झालं. प्रत्येक हाऊस कनेक्ट होतो आणि 9 ग्रह कनेक्ट होऊन जातात. एनिवे आता सर तुम्ही हा मला एक बोला सबमिशन ना. करायचं होतं, तर मी त्या वकिलाला सांगितलं की फक्त अप्लिकेशन करण्याचे पैसे देईन, बाकी केस लढायची असेल तर मी लढीन स्वतः. तू फक्त अच्छा ड्राफ्टिंग करून सबमिट कर.
हा, माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी एक पत्रिका होती सर. फिमेलला केस करायचाच नव्हता, पण तिचे सासरे म्हणतायत तू केस कर, त्याच्याकडून 20 लाख रुपये घे, आणि उगाच तिला ते अडकवून ठेवलेलं आहे. लास्टला मी म्हंटल हे नाही होणार, तू हे सगळ्या भानगडीत पडू नको. पण सर माहित नाही त्यांचं काउन्सिलिंग झालं की केस संपली, की तिने केस चालू केलं की नाही, मी कनेक्ट नाही केलेलं. पण हे सर पत्रिका अशाच होत्या, जसं आज तुम्ही शिकवलंय ना की 9 ग्रह तुम्ही पहा आणि 7th हाऊस इज एफ्लिक्टेड, लग्न भयंकर खराब, हे असं सर्व आहे. बरं, आणखी सर कोणाला मला एक सांगा ना, एक सांगा ना बोल. सर, हे तुम्ही आता 3 आणि 6 राईट, या 2 राशीमध्ये ग्रह आले, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी आपण काहीच ऍड ऑन करू नाही शकत गोचर? आता बेटा असं आहे, एक माझं हा, की आता मिथुनेला गुरु आहे, जर समजा कॉम्प्रोमाइज करायचा वेळ असेल तर गुरु पोझिशन इज गुड. हा, गुरुची पोझिशन चांगली आहे सेटलमेंटसाठी. सेटलमेंट कारण विचारधारा आहे आणि काहीतरी 2-5-10 रुपयात काहीतरी होऊ शकतं, म्हणजे छोट्या रकमेमध्ये. तसं बुधाच्या ज्या राशींचे नियम काय आहेत की जातकाचं जे काही डील असेल ते त्या याच्यामध्ये कम्प्लीट होऊ शकतं. पण शनीसारखा ग्रह आता कन्या किंवा मिथुनेमध्ये यायला अवधी आणखी 10 वर्ष आहे. अगदी 10 वर्ष. काय करणार? मग नाही करू शकत काही. शिवाय सर दोघांची 2016 पासून फिमेलची शनीची दशा आणि 2002 पासून मेलची शनीची दशा चालू झालेली आहे. 21ला तर संपली सुद्धा, पण बुधाची दशा आहे, तो बुध सुद्धा त्याला मदत करत नाहीये. तर याच्यामध्ये महादशा आपण सपोर्टिव्ह नाहीये. म्हणजे आता दुसऱ्यांना बोलू दे जरा 2 मिनिटं. हा सर, आणखी कोणाला काही बोलायचं आहे तर विचारा. आणखी काही कोणाला? घरचडीचा शनी मिनेत आहे पुरुषाच्या कुंडलीत, आणि तो आता पुढे जाणार आहे बुधाच्या नक्षत्रात. तर तेव्हा काही कॉम्प्रोमाइज होऊ शकतं का? एक वेळेला बुधाच्या नक्षत्र, आता जो रेवती नक्षत्र आहे त्याचा आधार घेऊ शकता तुम्ही. नाही घेऊ शकत असं नाही, आधार घेऊ शकता. म्हणून आता तेच सांगितलं, आयदर बुधाचं नक्षत्र पण आहे ना, मार्केज जरी असलं तरी तिथे होऊ शकतं. पण ही केस भरपूर ताणलेली आहे आणि विनाकारण ताणली. मला असं वाटतं ते मुलांसाठी मे बी काही होऊ शकतं. नाही, तो मनुष्य व्हेरी प्रॅक्टिकल है. तो म्हणतो बच्चा आए या ना आए मुझे कोई परवाह नहीं है. बच्चा तुमको रखना है तुम रखो, मुझे देना है मेरे को दे दो. सर इथे मुलगी जरा जास्त ऍडमेंट असेल ना, म्हणजे तिच्या त्या लग्नस्थानातच सूर्य मंगळ म्हणजे ग्रह आहेत. त्याच्यापेक्षा जास्त ऍडमेंट असेल, आणि त्याच्यात तर कुटुंब स्थानात म्हणजे भानगडीच आहेत, मंगळ हर्षल. तो म्हणतो की त्याने सगळं हे सोडलेलं आहे. तो म्हणतो बच्चा मला मिळालं तरी चालेल, नाही मिळालं तरी चालेल, तुम बच्चा पैदा करो तो भी चलेगा, मुझे कोई तकलीफ नहीं. एकदम तो खालच्या लेवलला आहे. तुला काय करायचं ते कर, आय डोंट माइंड. मला जेलमध्ये टाकायचं आहे चालेल. सगळ्या रीतीने तो तयारीने आहे. हँड्सअप केले ते, हात वर. चंद्रराव युती सांगते काय मॅडम? सर याला 2 मुलीच आहेत का? नाही, एक मुलगा एक मुलगी आहे. मॅडम कसं ओळखलं तुम्ही? जरा आम्हाला पण सांगा ना. अरे चंद्रराव वालेच करू शकतात, बाकी एवढं प्रॅक्टिकलिझम आणखी कुठल्याच प्लॅनेटमध्ये नाहीये. माझे अनुभव आहेत चंद्ररावचे. चव्हाण मॅडम काय सांगा. हो सर, आहे ना, समोर आहे, आमच्या उदाहरण आहे. असं प्रॉब्लेम आहे सगळं. काय करायचं म्हणजे इथे त्याला विचारत नाही या माणसाला. जसा तो टॅलेंटेड आहे, सगळं आहे, हुशार आहे, शिक्षित आहे, क्वालिफाईड आहे चांगला, असं काही नाही. पण तो पैसेच नाही आहेत, आमच्याकडे पैसे नाही आहेत, पैसे मिळणार नाही. आणि मला उपजीविका करायला माझा अधिकार आहे. बरेचसे कायदे जे असतात ना ते तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगतात. तुमचं शेल्टर जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. तुमचा जीव महत्त्वाचा आहे, तुमचं खाणं महत्त्वाचं आहे. सर आता पण सगळ्याच मुली असे पैसेच मागताय खूप. आता सध्या हे
चालू आहे. असोसिएशन सुरू झालं ना, ते मुली गप्प बसते. कळलं का? हो ना, सगळ्या मुलांनी असंच म्हणायला पाहिजे, काय शिक्षा द्यायची द्या, आम्ही पैसे देत नाही म्हणून. तर त्या ह्याच्याकडे जाणार आहे मी, ते सूर्यवंशीकडे. सर 24 तारखेला होतं ना त्याचं हो, सेमिनार. कार्यक्रम होता, येतात आपल्याकडे, याला येतं ना. स्वारगेटला हो, होतं. येस. तो जाम म्हणजे भडकलेला आहे. काय सांगितलं तू एकदा मला हे मुळातही आहे ना संघटना, त्यांचा सपोर्ट असेल ना त्याला. हा, सगळ्या लोक आता ते सगळे लोक जमा होत आहेत, त्याला जॉईन होत आहेत. मुळातल्या संघटनांचा सपोर्ट असेल त्याला. आता फक्त मी एकदा जॉईन झालो ना की त्याला असं गाईडलाईन व्यवस्थित देतो, टेक्निकल. एकदा मला बोलव, सगळं व्यवस्थित सांगतो मला. हॅलो. आणखी हा, बोला बोला बोला. हा सर, वकील काय करतायत आता, एक केस मध्ये असं होतं का त्या वकिलाने विरोधी पार्टीच्या पण वकिलाला भेटला जाऊन तो, आणि त्या मुलीने सगळे दागिने वगैरे घेऊन गेलेले आहेत, घरातले सगळ्या वस्तू पण नेलेल्या आहेत, तरी त्या मुलावरती केस केलेली आहे. आणि दोघं मिळून त्या मुलाला आता परत हॅरेसमेंट करायचे प्रकार चालू केले. असे पण वकील. हॅलो सर, असा भाग आहे ना की समोरची व्यक्ती किती घाबरते त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. किती घाबरते, आता समजा तो ही केस करेल, ती केस करेल, जेवढं करायचं तेवढा करा. कसं आहे, माझगावला आपल्याकडे एक कोर्ट आहे, आमच्याकडे मुंबईला, तिकडे 12व्या मजल्यावरती तुम्हाला वकील 100% फ्री मिळतो. तुमच्याकडे पैसे असले तरी, तुमच्याकडे पैसे नसले तरी, तुम्ही तिथे जायचा, अर्ज भरायचा आणि तुम्हाला सरकारचा वकील मिळतो. मग तो पण तुम्हाला नोटीस ज्याला देतो, ह्याला देतो, त्या नोटीस वाढतात, थप्पी वाढत असते, काही पुढे निर्णय लागत नाही. इथे कसं आहे, जो डर गया वो मर गया, गब्बर साहेब. हो, तेच करतात ना, आणि दोन्ही बाजूने घाबरून देतात ते. जो आणि ते मुलींच्या बाजूने कायदे जास्त आहेत ना, चुकीचे लावले जातात. नाही, आता एक मुलं दिवस कायदा असा पण आलेला आहे, मुलींना पण शिक्षा होऊ शकते. तुम्ही कायद्याचा दोन्ही बाबी तपासा. हो बरोबर. दोघांकडून आहे. आता एक मुलगी पुण्याला तुमच्या पकडली ड्रग मध्ये, 5 कोटीचा ड्रग मिळाला, वाजले 12. हो बरोबर. आता वकील मुलींचे कायदे नाही सांगत त्यावेळेस, फक्त मुलांच्या विरोधीत कायदे सांगतात. हा, ते वकिलाच्या एक कॉन्फरन्स मारली तर लगेच लक्षात येईल वकील टाळ्यावर येतो. बरोबर आहे. ओके. पण पत्रिका काय मैत्रिणीची मैत्रीण आहे, तिचा मुलगा ऑस्ट्रेलियाला होता, त्यांनी ऑस्ट्रेलियन मुलीशी लग्न केलं आणि तिकडे घर घेतलं, तर तेव्हा तिच्या नावावर घेतलं. त्याची आई बोलली, अरे तू तुझ्या नावावर घे ना, घेतोय तर. नाही तू असं कसं बोलते, माझी बायको आहे, मी घेतो तिच्या नावावर. एक मुलगा पण आहे त्याला, आता डिवोर्स झाला, ते घर तर तिच्या नावावरच आहे, आणि तिने एवढे पैसे आणखी डिमांड केलेत का त्या आई वडिलांनी, बिचारी त्यांची इथे इंडियामध्ये 2 घर आहेत, त्यातला एक फ्लॅट विकला, त्याचे पैसे दिले तरी पैसे कमी पडतायत, अजून पैसे द्यायचे. काय बिचारे आई वडिलांनी काय करायचं, एवढं आयुष्यभर हे करून घरं केलेली ती पण जातात. नाही, प्रॉब्लेम होतोच. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो मॅडम. समजा एखाद्या व्यक्तीला विदाऊट तिकीट पकडलं, बरोबर आहे, आता विदाऊट म्हणजे ट्रेनचा विदाऊट तिकीट, आणि तो एक्सप्रेसमध्ये चाललेला आहे, लाल बाहेरगावी गाडी जाते आणि तिकीट नाही आहे. आता जर समजा तिकीट नाही आहे, तर एक चालाकी काय असतं माहिती आहे का, तुमच्याकडे जर प्लॅटफॉर्म तिकीट असेल ना, तर बिनदंडाचं तुम्ही तिकीट करू शकता, आणि तेही नाही केलं तरी सुद्धा टी जास्तीत जास्त तुम्हाला प्लॅटफॉर्मवर उतरवू शकेल, पण तो कैदेमध्ये टाकू शकणार नाही. असे काही कायदे आहेत आपल्याकडे, पळवाटा कायद्यातले. त्याला फक्त 50 रुपयाचं प्लॅटफॉर्म तिकीट पाहिजे. म्हणून मुलं हल्ली लग्न करायलाच घाबरतात. फार टेन्शन आहे सगळं. बरं, आपल्या प्लॅनेटरी पोझिशन बघा, ही तुम्हाला कळली का, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या,
काय होतं असं, कशामुळे होतं, प्लॅन आपले ग्रह स्थिती आपल्याला घेऊन जाते त्या व्यक्तीकडे आणि त्या व्यक्तीकडून आपल्याला त्रास होतो, एकमेकाला त्रास देतात. तर त्याला ग्रहस्थिती पूर्णपणे जबाबदार आहे, हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या. हॅलो हॅलो सर. बोला साहेब, हं. बोला. आता इथं वृषभ राशीचा शुक्र आहे त्या लेडीजच्या हा. याच्यामध्ये, हो हो शिवाय मंगळ आहे आणि हा. सूर्य आहे. हो शुक्रामुळे तिचं सौंदर्य असणार आहे, तिचा पण तिला गर्व असणार आहे. हो आणि सूर्य मंगळ तिला कुठली बाजू ती स्ट्रॉंग असणार आहे, ती कुठल्याच गोष्टी ऐकून घेणार नाही. बरोबर. आणि द्वितीयातला जो बुध आहे तो तिला पैशाची लालसा वाढवणार आहे, बरोबर. तो कमी होऊ देणार नाही. आता आणि कसं शनी आहे, राहू इकडे बसलेले ते लाभामध्ये, बरोबर. ते दीर्घकाळ ती केस पुढं चालूच ठेवणार तो आशेवर. आता कसं आहे साहेब, असा पण सांगतो एक मी. भाग असतो. हो, खरी गोष्ट आहे. आता तुम्हाला सांगतो की ही एका आर्मी ऑफिसरची मुलगी आहे. तर ते घरचं वातावरण कसं, सगळं अरेरावीपणा असतो ना तिथे. आय एम समथिंग, ते लहानपणापासून तसंच बघितलेलं आहे. फोर्सिंग ज्याला लाईफ म्हणतो, फोर्स. आणि फोर्समधले लोक असाच फोर्स करतात. तर समोरचा पण त्याच्या विरुद्ध आहे. तो बोलतो काय फोर्स करायचं तेवढं करा, फोर्स लावायचा आहे तेवढा फोर्स लावा. कसं तर गोडके साहेब की तुम्ही समजा फोर्स लावला, एखादं आणखी कोण कोण मंत्र्याचा फोर्स लावला तरी सुद्धा काही होत नाही, कोणालाही बोलू. असा हा मनुष्य त्या धर्तीवरती उतरलेला आहे. इन्फ्लुअन्स आपण ज्याला म्हणतो, फोर्स. त्यांनी फोन केला, हे तर ह्याला हे कर, नाही करत लोक, नाही करत. आणि कोणाला उद्या माहिती आहे, कायदेशीर असं आहे की तुम्ही एखाद्या मिनिस्टरनी जरी पोलिसला दम दिला, तो स्टेटमेंटमध्ये लिहिलं ना की ह्या मिनिस्टरनी ह्या पोलिसला दम दिला, त्याची मिनिस्ट्री जाते. हो बरोबर आहे. मिळालेलं ते सोडत नाही, तेव्हा या भानगडीने मनुष्य या व्यक्तीला भरपूर काही अधिकार आहेत. तो गुन्हेगार असला तरी नसला तरी बरोबर. वैयक्तिक अधिकार तुम्हाला तुमचा लढा द्यायला पूर्ण पाठिंबा असतो. तर अजून एक बोलू का मग? हा बोला बोला मॅडम, बोला. दोन्ही कुंडल्यांमध्ये चंद्र पहा, हर्षलाचा आणि चंद्राचा संबंध आलेला आहे पहा. इथे चंद्र हर्षल हे मुलाच्या याच्यामध्ये कन्या नवमांशामध्ये आहे आणि मुलीच्या याच्यामध्ये चंद्र हर्षल हे कन्या राशीत आहे. त्यामुळे स्वभावामध्ये प्रॉब्लेम दोघांच्याही आहेतच. हे आहे नक्कीच, नक्की प्रॉब्लेम आहे म्हणून तो दोघंही झालाय. व्हिमजिकल आहेत सर. हा तेच सर्किट आहे सर्किट. त्यामुळे वाजलं त्यांचं, त्यामुळे वाजलंय त्यांचं. माघार घेत नाहीये त्याच्यामध्ये. तो माघार बोलतात, काय करायचं ते करा. ते माघार कर, तो काय करायचं, ते काय करायचं ते करा. तो लक्ष देत नाही. 1 तारीख जातो, 1 तारीख 4 तारीख जात नाही, परत 1 तारीख जातो, परत 4 तारीख जात नाही. तो काही सर्टिफिकेट, आपल्याकडे मुभा भरपूर आहेत मॅडम. डॉक्टर सर्टिफिकेट आहे, हॉस्पिटलला ॲडमिट आहे. साधं सलाईन त्या दिवशी लावलं तर एक रिपोर्ट मिळतो ना हातामध्ये, सलाईन लावलं गेलं, आणि तो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जातो आणि सलाईन लावतो. कोर्टात जाण्यापेक्षा 500 रुपये आणखी खर्च करून दुसरीकडे सलाईन लावून टाकूया. कळलं? भरपूर मार्ग आहेत. आय वॉज नॉट फिट. काय करणार, जीवापेक्षा मोठं काहीही नाही. म्हणून 302 आणि 120B हा सगळ्यात श्रेष्ठ कायदा आहे. 120B ला भरपूर अधिकार आहे. बघा, पत्रिका ही अशी आहे, ह्याच्यावरती तुम्ही आणखी काय काय चर्चा करू शकता, चांगल्यापैकी मांडा, हरकत नाही. पण अशी पत्रिका आल्यानंतर तुम्ही काय रेकमेंड करणार हा मुख्य भाग आहे. सगळ्यांना पत्रिका कळली नसेल तर प्रत्येकाने आपापला विचार मांडावा. जे जाणकार आहेत ते बोलत आहेत, त्यांच्याकडून तरी चांगलं समजावून घ्यावं.
पण अशा वेळी काय सल्ला देणार आता? या दोघांच्या पत्रिकाच खराब आहेत. येस, सल्ला मानतच नाहीत मॅडम, सल्ला मानतच नाही ते लोक. ते म्हणतात नथिंग डुईंग, मला काय सल्ला बिल्ला नको आहे, कंटाळलोय सल्ले बिल्ले बघून. म्हणजे लग्न जुळवताना जर आले तर हा, लग्न जुळवताना नाही, ते त्यांचं त्याला मन असं उत्साही असतं ना, कॉन्फिडन्स असतो तो वेगळा. लग्न जमवण्याच्या अगोदर कॉन्फिडन्स वेगळा असतो आणि घटना घडल्यानंतर कॉन्फिडन्स लूज होतो. आम्ही निभावून नेऊ असं असतं हा, सर तो असं. पुरुष पण 60 वर्षाचा आहे सर, कमी नाहीये. मग आता काय करणार, त्याला रिलीफ पण आहे नंतर 60 काय वर्षाच्या झाली. मध्ये तुम्ही असे तुम्हाला थोडं घटस्फोट घेता म्हणजे काय? अहो 62व्या वर्षी सबमिट केलेले लोक आहेत, आणखी ती 10 वर्ष झाली तर 72 होईल. मुलाला कॅप्टन बनवायला दोघांनी कर्ज काढलं आणि तो मुलगा कॅप्टन झाला नाही म्हणून एकमेकांनी डायव्हर्स घेतला. तुझ्यामुळे मुलगा गेला, ह्याच्यामुळे मुलगा गेला, आणि दोघंही अजूनही कोर्टामध्ये लढत आहे. एक जी स्त्री होती ती बँकेत कामाला आहे आणि होती, आणि दोघंही रिटायर आहेत, आणि एक एअर इंडियामध्ये होता. काय करणार? बरं मी सांगू एक किस्सा. हा, बोला बोला. पुण्यामध्ये आत्ता माझ्या माहिती म्हणजे मी आत्ता पाहिलं एक असं की माणूस तो 75 प्लस आहे आणि त्या आवाज गेला, आवाज. तो माणूस 75 वर्षाच्या 75 प्लस आहे आणि विचित्र वागणं आहे. त्यामुळे बायकोनी घर सोडलं त्याचं आणि बायको वृद्धाश्रमात जाऊन राहते आणि तो एकटा राहतो. हो, असे मिळतात लोक, भेटतात. समजतच नाही, किती तुम्ही वाचा त्यांच्यासमोर, गीता वाचली काय उपयोग नाही. मुलं फॉरेन मध्ये वृद्धाश्रम मध्ये आणि ती एक पत्रिका आहे माझ्याकडे जिथे मुलं पत्रिका घेऊन आलेली आहेत की आई वडील म्हणतायत आणि आई वडिलांना जेलमध्ये टाकेल, दोन्ही आई वडील 60 प्लस आहेत. नाही, असं टाकता येणार नाही जेलमध्ये. तर ते सांगितलं मी त्यांना, पण आहे असे केसेस. हा बरोबर आहे बेटा, पण असं जेलमध्ये नाही टाकताय. जेलमध्ये सगळं तुम्हाला हे घ्यावं लागतं, स्टेटमेंट द्यावी लागते कशामुळे टाकला. नाही सर, मुलांनी सांगितलं तुम्ही डिवोर्स घेऊन टाका, पण ते नवरा बायको म्हणतात डिवोर्स नाही घेणार, एकामेकाला मारून टाकूया, जेलमध्ये जाऊन बसूया, पण डिवोर्स नाही घेणार. आणि मुलं पण लहान नाही, 40-40 वर्षाची मुलं आहेत. तर आहेत अशी केसेस, आणि पत्रिका पण सर बघण्यासारखी, म्हणजे मला हसायला येतं, पण पत्रिका पण बघण्यासारखी आहेत त्यांच्या. एनिवे, थँक्यू सर. थँक्यू. काय सल्ला द्याल तुम्ही? आणखी सल्ला काय? बघा, पत्रिका एकदम डेंजर पत्रिका आहे, अतिशय क्रिटिकल आहे. लग्न जमवताना कृपया सांभाळून द्या, कधी ना कधी तरी प्रॉब्लेम उपस्थित होतील, तेव्हा समजवा, काउन्सिलिंग करा. काही लोक काउन्सिलिंगच्या पलीकडचे लोक असतात. आता हा 61 वर्षाचा मनुष्य आहे, 61 वर्षाच्या अगोदर 51व्या वर्षी त्याला मॅरिड लाईफमध्ये प्रश्न उपस्थित झाले, त्याच्यानंतर मॅरिड लाईफ 0. बोला, मग हे असं असताना तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीला तोंड देणार? आजकाल फार झालाय घटस्फोट. सर 95 साली जेव्हा लग्न झालं त्यांचं, आपण 30 वर्ष काढलं, त्यावेळेला शनी मीनेतच होता आणि राहू षष्ठात होता आणि केतू आहे. आता शनी जेव्हा मीनेत आला तेव्हा तिच्या कुंडलीत जर आपण बघायला गेलं, शनीची दृष्टी सूर्यावर आली, म्हणजे पतीवर आली, आणि त्याच्या कुंडलीत धरलं तर चंद्रावरती दृष्टी आली. आणि प्रेम विवाह म्हणलं तर आपण पंचम स्थान बघतो, म्हणजे शनीची पंचमावर दोघांच्याही दृष्टी आली, आणि पंचमात बुधाची रास आहे स्त्रीच्या कुंडलीत, त्याचे आहे, म्हणजे तिथे पंचमाच्या राशीवर आली आणि तो पंचमेश पुरुषाच्या कुंडलीत गेला तर तो लाभातच आहे, म्हणजे त्याच्यावरतीच परत शनी तिथेच आहे, म्हणजे त्याच्याही कुंडलीत शुक्र रवी बुधावरती शनी आहे आणि त्याची दृष्टी लग्नावरती आहे. लग्नामध्ये पुरुषाच्या कुंडलीत पण गुरु चंद्र राहू आहे, आणि हिच्या मीनेमध्ये म्हटलं तरी राहू शनीवरती शनी आलेला आहे, आणि परत लग्नावरती मंगळ सूर्य आणि शुक्रावरती दृष्टी आहे. म्हणजे जेव्हा लग्न झालं
तेव्हाच किती आपण याच्यात आता होते. मुख्य मुद्द्यावरती तुम्ही आलात. जसं हा की उंदराला पकडायला ट्रॅप लागतो तसा हा ग्रहांनी ट्रॅप लावला. तसा तो झाला. आणि कळलं का? आपण परवा म्हटलं की नाही, शनीचा बघायला पाहिजे लग्नाच्या नंतर कधी. तर हो. लग्नाच्या वेळेलाच मुळात शनी आहे ना तिथे. आहे ना, म्हणजे आपल्याला अनुभव येतोय ना. हो असं आहे. म्हणजे हो, तो आता शनी याच्या म्हणजे पुरुषाच्या म्हणलं तर शनी दशमात आहे, पण त्याच्याही द्वितीय स्थानात शनी आलाच ना. हो आणि हिच्या शनीवरतीच शनी आलाय. यस. म्हणजे विवाह झाला तोच मुळात, आणि पंचम स्थानावर दृष्टी असल्यामुळे तो काय मोह झाला आणि लव्ह मॅरेज केलं तो गेलं. ट्रॅप हो शनी ट्रॅप. मंगळ समसप्तक योग हा मुख्य पुरुषाच्या कुंडलीमध्ये आहे. तो हो बघितला तुम्ही तर त्या ठिकाणी बघा मंगळ शनीचा समसप्तक आहे ना. हो हो सर मी बोलू का? हा बोला ना. तो मंगळ शनीचा समसप्तक योग हा बरोबर 51व्या वर्षी ऍक्टिव्हेट झालाय. यस. अरे वा, हे गणित पाहिजे. व्हेरी फाईन, गुड. बघा लक्षात घ्या सगळ्यांनी. तुम्ही नोटेड. मॅडम टीचर आहेत सर. हरकत नाही, पण दिस पॉइंट टू बी नोटेड. ज्योतिष तुम्हाला बरोबर हे करता आलं पाहिजे. मला त्यावेळेला 51व्या वर्षी घटस्फोटाची सुरुवात झाली. अर्ज केला. येस. हा तेच ना, ते तेव्हा चतुर्थ स्थानात येत आहे ना त्या मुलाच्या कुंडलीमध्ये. येस. चतुर्थ स्थान ऍक्टिव्हेट झालं, त्यामुळे समोरचा शनी पण त्याला पूरक ठरला. आणि षष्ठात त्याची दृष्टी बघा शनीची. हो म्हणजे कायदेशीर कायदा कोर्ट कचेरी अमुक अमुक. पण आता सर दोघांच्या मुलांची चिंता नाही का? अहो निर्धास्त लोक असतात. कसं आहे अटॅचमेंट कुठे असते ना, ते कर्क लग्नाला हे आहे. कळलं का? आता एक केस अशी आहे की ईडीने केस केलेली आहे. त्या माणसाने ईडीला सांगितलं की मी सकाळी तयार राहतो, तुम्ही काही येऊ नका, मी तुमच्या ऑफिसमध्ये जायला घेतो, काही तमाशा नको. आणि तो जाऊन अरेस्ट झाला, टेबलावर बसला, स्टेटमेंट दिली आणि डायरेक्ट कस्टडी घेतली. आणि नंतर बोलला मी कोर्ट कचेरी करेन, तो पण घरी येऊ नका तुम्ही. तर घरी सांगितलं मैं जा रहा हूँ बाहेर जाऊ, तुम्हाला माहितीच नाही काय. असे महाभाग लोक असतात. हे जे मन आहे ना, मन हे किती स्ट्रॉंग आहे ना, त्याच्यावरती तुमच्या ॲक्टिव्हिटीज असतात, हे लक्षात ठेवा. मग चंचल मन आहे. बोलू का? हा बोला ना. नमस्कार. नमस्ते नवीन साहेब, बोला. हा विषय तुम्ही अतिशय चांगला आणि चांगल्या परिणाम मांडलेला आहे. पूर्वी आपण छबिंगला क्लास घ्यायचा त्यावेळेस तुम्ही पण अतिशय चांगला तो विषय समजावून सांगितलं आम्हा लोकांना. आणि आज पण त्याच्यावर अतिशय अपडेट करून तुम्ही सांगतात. थोडक्यात काय म्हणायचं की आपण लग्न करून मोक्षाकडे असा हा विषय तुम्ही मांडलेला आहे. असं मला वाटतं की ह्याच्यात लास्ट शेवटच्या परीक्षा असतात सगळ्या, असं आहे. आणि ते तुम्ही त्यावेळेला आम्हाला एका शब्दात सांगितलं होतं की तुम्ही ज्योतिषी मोठे होऊ शकता. तुमचं जे लक्ष असेल नसेल, पण आमचे जे कानात चालले शब्द, तुम्ही ज्योतिषी मोठे व्हाल आणि कोणत्याही पराकुटीचे ज्योतिषी व्हाल. पण लग्नपत्रिका, वधूवर गुणबिलन हे नुसतं जमवणे गणित नाहीये. तर त्यांच्या पुढच्या आयुष्याचा तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे आणि त्यांना परखडपणे सांगण्याची तुमच्यात ताकद पाहिजे. ही तुम्ही त्यावेळेला आम्हाला एक हे दिलं होतं, सांगितलं होतं. आणि जर ते जमत असेल तरच वधूवर गुणबिलन तुम्ही बघा, नाही तर अन्यथा त्या गोष्टीला हात लावू नका. आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही एक शिक्षा म्हणून तुमच्या आशीर्वादाने आम्ही जो अभ्यास केला, त्या व्यतिरिक्त तुम्ही अजून एक सांगितलं होतं की तुम्हाला नुसता ज्योतिषाचा अभ्यास फायदा नाहीये, तर सामाजिक, कौटुंबिक या सगळ्या गोष्टीचा मग तुमच्याकडे अभ्यास पाहिजे. त्या माणसाला तुम्ही पत्रिका न सांगता पहिल्यांदा त्याला तुम्ही संपूर्ण त्या गोष्टीची जाणीव दिली पाहिजे. आणि त्यातून तुम्हाला चांगले घडवून आणायचं हे तुमचं काम आहे. ज्योतिषामध्ये किती पैसे मिळतील हे महत्वाचे नाहीये, तुम्हाला किती रक्षणे मिळेल आपल्याला ते महत्वाचे नाहीये. त्यांना सुख किती आपण देतोय हे फक्त आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं. आणि सर ह्याचा आम्ही चांगला पाठलाग करून ईश्वर कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने मी प्रत्येक वर्षाला 2 तरी घटस्फोट वाचवतो, अगदी कोणत्याही परिस्थितीत.
त्यांच्या कौन्सिल पहिली गोष्ट म्हणजे आपले ज्योतिष लोकांची एक म्हणजे माझ्यासारख्या ज्योतिष नवीन जरी असेल कोणी जुना असेल तर तो काय करतो की आलेल्या क्लायंटचा अभ्यास करतो आणि त्या क्लायंटचा जो आहे तेच ऐकत बसतो. तर एक पहिले त्यावेळेस तुम्ही एक शब्द वापरला होता, आपल्या आलेल्या क्लायंट मध्ये पण दोष पहिले बघा, त्याला ते निदर्शनात आणून द्या. मग तो त्या पराकुटीला कुठे जायचं का नाही यायचं तिथे ठरवत होतो. आणि हा विषय तुम्ही एवढ्या सुंदरपणे आम्हाला त्यावेळेला मांडला होता, तो आमच्या डोक्यात अतिशय भरला. आता तुम्ही अतिशय अपडेट करून सांगत आहे. पण ज्योतिष हा एक नाजूक एक प्रकार असा आहे की दोघांच्या अवधी कधी कधी सँडविच बनू शकतो. त्यामुळे ज्योतिषाने निर्णय हा नाजूकपणे दिला पाहिजे की तो निर्णय देताना कुठल्याही गोष्टीला अपाय झाले नाही पाहिजे. तुम्ही एक दुसरा जर शब्द सांगितलं होतं की लव्ह मॅरेजच्या जर पत्रिका आल्या तर शक्यतो त्याच्यावर कुठल्याही शेरा मारू नका खाली. तर तुम्हाला पुष्कळ कायदा कानूनचं ज्ञान होत असेल. कधी कधी असं होत असेल की त्याच्याजवळ आपण शेरा मारलं की हे पत्र दिलं जमत नाही, मग त्याच्या आई वडील अगेन्स्ट त्या मुलांचे राहतात की जमत नाही, आम्ही तुझं लग्न करत नाही, तेव्हा आत्महत्या करणारी मुलं पण आहेत. हो मग हे कशामुळे झालं ज्योतिषाने सांगितलं त्याच्यामुळे मग ज्योतिष गेला आतमध्ये. तुमचं इतकं लांबचा विचार होता ना सर तो, की पहिली गोष्ट म्हणजे लव्ह मॅरेज वाला ते सगळं बाबा तुम्ही तुमचं करून द्या, माझ्यावर नंतर मग काय झालं ते प्रॉब्लेम हे सांगण्याची आता ताकद आपल्याला माझी पाहिजे ज्योतिषाकडे असं मला वाटतं. पण त्याच्या आधी समजवलं, त्याच्या आधी आपण समजवणं फार महत्वाचं आहे. तर तुमचा जो अभ्यास आहे ना तो नुसता ज्योतिषीचा नाही किंवा वैचारिक पातळीचा ज्योतिष, तुमचा सामाजिक लेवलचा, तुमच्या इतर गोष्टीचा, तुम्हाला आयुष्यात काय काय लागतं ह्या गोष्टी तुम्ही फार जाणीवपूर्वक शिकवतात. आणि नुसतं ज्योतिषामध्ये आपले ग्रह कुठे बसले त्याचा काय आपण अभ्यास करून काय फायदा आहे हा पण कधी कधी ज्योतिषाला फरक पडतो. मी एवढा अभ्यास केला पण हे लोक काय ऐकतच नाहीत. सर वकिलांचा आता प्रश्न असा आहे की वकील जे लेडीज लोक जातात किंवा महिला जे जाते तिला सांगतात की तू काय खर्च करू नको, जे काय मिळतील त्याचं मला 40-60 मध्ये आपण करू. मग आता तिचा वकिला तिला तो सपोर्ट मिळतो आणि तो व्यक्ती समोरच्याला दलवी सर आय एग्री. हे माझ्या बरोबर पण म्हणजे माझ्या क्लायंटच्या बरोबर नाही सांगतो म्हणजे जनरली मी या केसेसमध्ये इंटरेस्टिंग होतो आणि आम्ही आजही ते कामं करतो आणि सरांचे आशीर्वादन करतो. सरांकडनं मी कायदे कसे सांभाळावे, काय करावे, कुठे सांभाळायचे आम्ही अतिशय चांगले शिकलेलो आहोत. आम्ही जरी क्लासमध्ये बोलत नसतो त्याला शिका फॉलोअप करतो सर तुम्हाला. आणि त्याच्यामुळे गंमत अशी आहे सर की ह्या गोष्टी जर आपल्या ज्योतिषाच्या पलीकडे चाललेल्या आहेत तर ज्योतिषाने तिथे काही जीव द्यायचं. ज्योतिषाने सांगितलं की बाबा असं असं आहे इथपर्यंत तुमचं होऊ शकतं, त्याच्या आधी आपल्याकडे आलेल्या पार्टीला समजवण्याचा अतिशय प्रयत्न करायचा. मग तू पुढे कोर्ट कचेरी करायचं आताच तिला काही देऊन मोकळा तुझा आयुष्य पुढे जगाशी हे काही ज्योतिषाने सांगायला पाहिजे ना त्याला. आणि हे सर तुमच्या काळात आम्ही त्यावेळेस शिकलो. आणि आता मी तुम्हाला खरंच अभिमानाने सांगतो की वर्षाला मी 2 ते 3 थांबवतो किंवा ज्यांचे केस टाकतात त्यांना मागे घ्यायला लावतो. हे फक्त तुमच्या तत्वामुळे हे जाणून बुजून सांगतोय मी तुम्हाला की सगळ्यांना त्याची जाणीव होऊ द्या की अशा पर्यंत सरांचा फॉलोअप करा. या सगळ्या गोष्टी सोपी आहेत. आणि एकच लक्षात ठेवा लग्न म्हणजे मोक्ष हे लक्षात ठेवा, मग त्यात तुम्हाला सगळं मिळतं. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब, थँक्यू. हे असं सगळं आहे. पत्रिका पुन्हा सांगतो की ह्या पत्रिका अशा असतात त्यावेळेला आपलं तोंड गप्प ठेवा, सांगा बाबा माझ्याकडून काही सल्ला होणार नाही. आणि तुम्ही दिलेला सल्ला मग कदाचित फेल झाला आणि उद्या काय झालं. आता नवीन कायद्यानुसार वकील आणि ज्योतिषी त्या दोघांनाही तिथे त्याच्यावरती खटला दाखल केला जातो असं आहे. म्हणून ज्योतिष शिका, ज्योतिष कन्सल्ट करा, पण सांभाळ. बोला आणखी काय. चव्हाण मॅडम युअर ओपिनियन प्लीज. हो सर. आता या स्त्रीच्या कुंडलीमध्ये तर बघितलं आपण सप्तमेश जो आहे मंगळ तो शनी दृष्ट आहे आणि सप्तमामध्ये मंगळाची दृष्टी आहे. चंद्रकुंडलीच्या सप्तमात शनी राहू आहे आणि शनी राहू वैवाहिक सौख्य इथे 0 मिळणार. कोर्टात जज बसला आहे शनी म्हणजे, आणि वकील म्हणजे राहू आहे आणि खोट्याचं खरं करून दाखवणं हा त्याचा हे आहे. निकाल 20 वर्ष इथे लांबेल किंवा लागला तरी धुरकट म्हणजे श्रापित दोष आहे हा. मागच्या जन्माचा कर्म या जन्मी भोगायला हा लावतो. आणि शनी राहू लाभाची हाव देणार इथे तिला. दुसरं इथे पुरुषाच्या कुंडलीमध्ये वक्री मंगळाची दृष्टी सप्तमावर, शनीची दृष्टी सप्तमावर
आणि सप्तमेश जो आहे तो मंगळ हर्षलयुक्त शनिदृष्ट इथे तोडणारा, पण गुरुची दृष्टी असल्यामुळे सप्तमावर इथे विवाह टिकून त्या गुरुनेच टिकवून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे इथे डिवोर्स हा हिचा होणारच नाही. आणि बाकी इथे बघितलं तर 2015ला वृश्चिकेमध्ये शनी होता, दोघांच्याही कुंडलीमध्ये सप्तमात जात होता, त्यावेळेला या गोष्टी घडल्या. लग्न सप्तमेश एकत्र टू बी नोटेड. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कुठला ग्रह कुठून जातोय याला फार महत्व आहे. थँक्यू मॅडम. नाही बोला बोला, तुम्ही बोला, हरकत नाही. मध्ये मी सांगितलं असं की हा मुद्दा फार महत्वाचा आहे की जो सप्तमातून जाणारा गोचरीचा शनी वृश्चिकेतला या जातकाला चतुर्थावरती दृष्टी दोघांच्याही आणि तिकडे कलह निर्माण झाला. म्हणून नेहमी आपण सांगतो की बाबा प्रवास करणारा प्लॅनेट कोण आहे, आणि कक्षेच्या पलीकडचे ग्रह दीर्घकाळ तिथे थांबतात आणि नंतर ते बऱ्याच वेळ वक्री होतात, परत मार्गी होतात, परत त्या हालचाली सुरू होतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर थोडक्यामध्ये मी असं सांगेन तुम्हाला, ताजिककडे जर तुम्ही वळलात तर ह्या कुंडलीमध्ये किती ज्ञान आहे बघा तुम्ही. ताजिकमध्ये जर तुम्ही वळलात तर ह्या कुंडलीमध्ये किती ताकद आहे का. लाभस्थानामध्ये पणपड स्थानामध्ये असणारे ग्रह, अपोक्लिन स्थानामध्ये असणारे ग्रह हे काय काय करू शकतील. कधी कधी फार घोटाळा होऊन जातो एकदम. काय करायचं हे सुचतच नाही माणसाला. व्हेरी डेंजर स्थिती आहे. बोला, काय बोलायचं बोला, वेळ आहे अजून, काही चिंता करू नका. तुम्हाला तुमचा वर्ग आहे असं समजा. नाही सुचत काही. सर मी बोलू का? हा बोला ना, खा ना, बोलायचं हा. नमस्ते सर. नमस्ते सर, आजच एक असा विचार म्हणजे मनात येत होता की वैवाहिक जीवन कार्यशाळा आहे, तर आपण ज्या काही पत्रिका पाहिल्या याच्या आधी पण, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी त्या वेगवेगळ्या अँगलने आपण पाहतो की शनी मंगळ, मंगळ शनी या सगळ्या ह्याच्यानी. पण त्याचबरोबर एक असं कुठेतरी म्हणजे मनात हा विचार आला होता, आणि आज योगायोगाने असं झालं की दोघांचंही लग्न वृषभच आहे, आणि म्हणजे की नवपंचम येतोय पहा त्यांचा, म्हणजे त्या पुरुषाचं जे आहे तर त्याचे वृषभ लग्न आणि वृषभ राशीच आहे, आणि फिमेलची ती वृषभ राशी आणि वृषभ लग्न आणि कन्या राशी आहे, म्हणजे कन्येशी हा वृषभेचा नवपंचम झाला. आणि हा विचार जस्ट मनात येऊन गेला की बऱ्याचदा एकदा 6, 8, 12 मधल्या राशी असतात की ते दोघांचं लग्न किंवा राशी असं बऱ्याचदा पडतं, आणि तो काहीतरी गिव्ह अँड टेक ते द्यायला इथे आलेले असतात, आणि अशा वेळेस घडामोडी घडतात. पण आज असंही जाणवलं की जसं आता गीता मॅडम म्हटल्याच की त्यांचा डिवोर्स नाही होणार, पण ते तरी पण या द्वंद्वात अडकले. तर हाच विचार म्हणजे पहिल्यांदा जो विचार आला की यस, नवपंचम आहे, दोघांचे लग्न ते आहे, सो अट्रॅक्शन, आणि त्या पॉइंटपणी ते एकत्र आलेच. पण शनी मंगळाचा हा जो दोष आहे तर हा काय यांनाही चुकलेला नाहीये, त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये त्या कसाट्यात ते सोडले. आणि कक्षेच्या पलीकडच्या राशी, कक्षेच्या पलीकडचे ग्रह, आता इथे दोघांचे वृषभ लग्न आहे बघा, अजूनपर्यंत त्यांनी 50 क्रॉस केली पण तरी पण ते भांडतातच आहे. त्यांच्या सप्तम स्थानापासून ते त्या ह्याच्यापर्यंत त्यांच्या वृषभ लग्नाप्रमाणे तर सगळ्या कक्षेच्या पलीकडच्याच राशी आहेत त्यांना तिथे, आणि या शनी मंगळाच्याच ह्याच्यानी हे काम केलेलं आहे. तर आता सर इथे त्यांची जी सुखाची जी राशी आहे तर सुखाचीच राशी इथे डिस्टर्ब झाली आहे दोघांची पण, म्हणजे फिमेलच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा वृषभ लग्नाला म्हणजे योग्य नसतो, कारण तो व्ययश आहे आणि सप्तमेश आहे. व्ययश लग्नात आलाय म्हणजे काहीतरी बाधा, काहीतरी
काहीतरी त्रास या व्यक्तीला सातत्याने पीडित ठेवणार. भलेही लग्नेश शुक्र तिथं आहे, पण तरी सुद्धा लग्नेश शुक्र हा चांगला आहे, परत रवी तिथे आहे, पण तरी सुद्धा मंगळामुळे ते डिस्टर्ब झालेलं आहे. आणि शिवाय निसर्ग कुंडलीप्रमाणे हे सुखाचं पण आपण कुटुंबाचं स्थान पाहतो, ते सुद्धा इथे डिस्टर्ब आहे. शिवाय ते शनीनी दृष्ट आहे, शनी राहुयुक्त आहे. सो या पॉइंट ऑफ व्ह्यू पण तिथे पत्रिका बोलतेच आहे. त्याच्यानंतर चतुर्थ धनस्थानात जो ग्रह आहे तो धनेश बुध आहे. सो फिमेलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर तिला चांगले नवमांश कम्पेअर टू मेल पेक्षा, पण तरी सुद्धा धनेश बुध हा धनात आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर चतुर्थेश जो आहे तर चतुर्थेश हा मंगळयुक्त झाले. बऱ्याचदा मंगळाची दृष्टी चतुर्थ स्थानावर पडल्यावर इथे प्रॉब्लेम्स डेफिनेटली होतातच, हे बऱ्याचदा पाहायला भेटतं. तर त्याप्रमाणे तिथेही ते डिस्टर्बन्स झालेले आहेत. भले इथे गुरु बसलाय सिंह राशीचा, त्याच्यानंतर या मंगळाची या गुरुवर पण दृष्टी आहे. त्याचबरोबर या मंगळाची सप्तम स्थानावर दृष्टी आहे, तिथे नेपच्यून पण बसला आहे. हा मंगळ रवी युक्त आहे, सो आणखीनच जास्त हे होतो तिथे. सप्तमेश मंगळ लग्नात आहे, सो जे तुम्ही म्हटला की लग्नेश आणि सप्तमेशाची युती नसावी, सो त्या पॉइंट ऑफ पण इथे डिस्टर्बन्स दिसतोच आहे. चंद्र हा केतू युक्त आहे, शिवाय तो हर्षल युक्त आहे. आणि मेलच्या पत्रिकेमध्ये देखील हा चंद्र राहू युक्त आहे. सो दोघंही त्या पॉइंट ऑफ इथे मी हा पॉइंट नोंद करेल पॉझिटिव्हली पण, की नवपंचम असल्याने अट्रॅक्शन पण येतं. सेम राशी लग्न राशी आहे, त्याही गोष्टी आहेत. पण त्याचबरोबर दोघंही पृथ्वी तत्वातले नवपंचम आहेत, हा पॉइंट आपल्याला विसरता येत नाही. दोघंही प्रॅक्टिकल आहेत सर, दोघंही. कारण वृषभ लग्न आहे आणि त्याचबरोबर हिची कन्या राशी आणि पुन्हा त्यांचं तर डबल वृषभ आहे. सो मी पैसे देणार नाही, त्यांच्या हातून पैसे सुटत नाही. आय एम सॉरी टू से, पण या पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं तर हे पाहायला मिळतच. म्हणजे अगदी पर्सनली खास आपण एखादी व्यक्ती वृषभ राशीची बघितली आणि एखादी व्यक्ती कर्क राशीची बघितली आणि पैसे जर आपल्याला यायचे असतील तर वृषभ राशीचे लोक पैसे देणार नाही त्या केसमध्ये, जेवढी कर्क राशीची व्यक्ती प्रामाणिकपणे सिन्सिअरली ते पैसे देऊन मोकळी होईल. पण या केसमध्ये या गोष्टी घडताना दिसतात. अर्थात त्याला बाकीचे फॅक्टर पाहायला पाहिजे, पण हे पाहायला मिळतच सर. म्हणजे पृथ्वी तत्वाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा अनुभव येतोच, कारण पृथ्वी तत्व आहे ना, सो ते त्यांच्याकडून गोष्टी सुटत नाही, सहजा सुटत नाही. त्यामुळे बघा वेगवेगळ्या फॅक्टरनी हा अँगल पाहायला भेटतो. कुणाचं हे असेल तर मला वैयक्तिक काय बोलायचं नाही, माफ करा काही जर तसं असेल तर. आता त्याच्यानंतर आता सुखाची एक राशी जी आहे तर त्यामध्ये आपण वृषभ राशी ही तर बघितलीच, ती तर इम्पॅक्ट करतेच आहे. पण त्याच्यानंतर जी विवाहाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण तूळ राशी बघतो तर तिथे देखील धूमबिंदू आलाय, तो षष्ठ स्थानातच आलेला आहे. तर तोही इथे डिस्टर्बन्स अशाच पॉइंट ऑफ व्ह्यू इथे दाखवतोय. त्याच्यानंतर मुलाच्या पत्रिकेत जर बघितलं तर मुलाच्या पत्रिकेत चतुर्थ स्थान सगळ्याच बाजूनी खूप डॅमेज झालेलंच आहे. मंगळ हर्षल युक्त चतुर्थात आहेत, त्याचबरोबर तो शनी दृष्ट पण आहे. आणि मंगळाची चौथी दृष्टी आणि शनीची 10वी दृष्टी ही सप्तम स्थानावर असून शिवाय वृश्चिकेचा केतू पण तिथं बसला. म्हणजे या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू आणि केंद्रस्थान सगळ्या बाजूनी भरलेलं इथे मुलाच्या पत्रिकेत जर पाहिलं तर अगदी म्हणजे काय. आणि काही जरी झालं तरी मी काही करणार नाही. कारण दोघांच्याही पत्रिकेत स्थिर लग्न आहे आणि हे 4 स्तंभ माणसाच्या आयुष्याचे महत्वाचे स्तंभ असतात आणि हे 4 स्तंभामध्ये स्थिर तत्व आले आहे, त्याच्यामुळे कोणीही पटकनी माघारायला तयार नाहीये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नैतिक मूल्य शिकवणारा हा जो गुरु आहे, तर या गुरुने जर काही काम केलं असतं तर त्याच्यामध्ये आणखी मदत झाली असती. पण आता दोघांचाही गुरु हा केंद्रात गेला, म्हणजे ह्यांचा वृषभेचा आहे त्यात तो राहू युक्त आहे आणि या फिमेलचा सिंहेचा गुरु आहे, म्हणजे त्या ह्याच्यापासून हा केंद्रात गेला. त्याच्यामुळे केंद्रस्थानात मध्ये गुरु असल्यामुळे पटकनी संघर्ष झाल्याशिवाय ते समझोता करणार नाही. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की हा समझोता करता करता दोघांचं आयुष्य फार उलटून चाललेलं आहे. मुलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण हा विचार होत नाही, कारण जेव्हा गुरु डिस्टर्ब असतो तर त्या केसमध्ये हे बाकीचे फॅक्टर तर तिथे काहीच काम करणार नाहीये. त्यांचे याच गोष्टी त्यांच्या मी खरे का तू खरा, मी खरे करा, कोण जिंकणार आहे हीच चढावड यांच्यामध्ये चाललेली असते. हॅलो, हा सर येतो का? म्हणजे याच्यामध्ये कुणीही माघार घेत नाही आणि मला जे पाहिजे ते मला हवंच आहे आणि ह्यांच्याकडे ते नाहीये म्हणून मी देणार नाही, अशा ह्याच्याने त्यांचं ते त्या गोष्टी चालू आहे. कारण इथं खरं तर गुरुनी हेल्प केली असती,
सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी गुरु फक्त एवढंच हे केलं की आतापर्यंत म्हणजे पुढे घेऊन गेले जसं मॅडम म्हटलं त्या पद्धतीने, पण जो समझोता असतो की कुणीतरी एकाने येऊन एक स्टेप पुढे घेणं किंवा काही गोष्टी माघार घेऊन ऍक्सेप्ट करणं, हे मात्र गुरु केंद्रात असल्यामुळे तो सपोर्ट या ठिकाणी त्यांना भेटत नाहीये. आणि दोघांच्याही ह्याच्या बाबतीत मला वाटतं शनीची दशा ही कॉमनच येते की त्या ह्याच्यानंतर म्हणजे वयाच्या आता जे त्यांचं 58 चालले त्या दरम्यान मला वाटतं फिमेलला शनीची दशा चालू आहे आणि मेलच्या ह्याच्या बाबतीत म्हणजे 56 पर्यंत 2021 पर्यंत त्यांना शनीची दशा होती. सो त्या ह्याच्यानी देखील ही पत्रिका अशाच ह्याच्यानी सर बोलतीये. आणि सर मुलाच्या पत्रिकेमध्ये आणखीन एक महत्वाचा फॅक्टर असा भेटला की चतुर्थ स्थानातच काल आणि धूमबिंदू सुद्धा आलेले आहेत. सो त्यामुळे त्यांचं हे जे सुखस्थान आहे ते खूपच डॅमेज झालेलं आहे म्हणजे कम्पेअर टू मुलीच्या ह्याच्यापेक्षा. मग आता जर इथे मुलगा मुलगी असा भेद न ठेवता जर ह्यांनी जर इनिशिएटिव्ह घेतला तर या गोष्टी हे होऊ शकतात, सॉल्व्ह होऊ शकतात. कारण शेवटी नवपंचम आहे त्यामुळे कुठं ना कुठेतरी जो काही संघर्ष आहे तो थांबला. आता इथे संघर्षाचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा एक विचार असा आला की पंचमेश जो आहे फिमेलच्या पत्रिकेत तो बुध आहे, तो स्वतःच्या राशीत आहे, तो ही चांगली पोझिशन आहे. त्याच्यानंतर भाग्येश शनी मात्र जो आहे तो राहू युक्त आहे, हा पूर्व दोष आलेला आहे आणि तिथेच मृत्यूबिंदू पण आलेला आहे. सो त्यामुळे पूर्व दोषाचे जोपर्यंत त्यांचे हे भोग संपत नाहीये तोपर्यंत हे चालू राहतात. आता मुलाच्या पत्रिकेत पाहिलं तर पंचम स्थानात मृत्यूबिंदू आलेला आहे आणि तिथे पंचमेश बुध जो आहे तो शुक्र आणि रवी युक्त आहे. म्हणजे इथं लढा हा चालूच आहे कारण रवी म्हणजे पुन्हा याचा संबंध आला सरकारच्या या ह्याच्याने. आणि शिवाय भाग्येश शनी मात्र इथे स्वतःच्या राशीत आहे, तो दशम स्थानात आलेला आहे. सो या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर विचार केला तर अशी ओव्हरऑल दिसते सर पत्रिका. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. आता माझा एकच निर्णय आहे शेवटी की ह्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा फैसला होऊ शकत नाही. मुलाची स्थिती अशी आहे, सांगतो तुम्हाला मी. तो म्हणाला की जर केस डिझॉल्व झाली तर ठीक आहे, नाही झाली तर मी पुढे आणखी जाईल हायकोर्टामध्ये, तिथे आणखी 10 वर्ष काढी, मला काही आवश्यकता नाही. म्हणजे मी एवढा त्रासलेलो आहे अननेसेसरी, माझी काही चुकी नसताना. त्याच्यामुळे मला आता मॅरिड लाईफबद्दल कुठल्याही गोष्टीचं काम करायचं नाही. तर त्याच्यामुळे मी पुन्हा अपीलला जाईन. आपल्याकडे तशी सोय आहे, कोर्टाने कुठलाही निर्णय दिला तरीसुद्धा. म्हणून याच्यामध्ये शिक्षा होणं किंवा काही पनिशमेंट होणं, पैसे जाणं वगैरे वगैरे काही होणार नाही असं आहे. तर तिथे आता तुम्ही सगळ्यांनी फार चांगल्यापैकी हे केलं. हा निर्णय कधीही लागणार नाही, याच्यातून दोघंही सुटणार नाहीत. मला वाटतं ते हयात आ जन्म हे असंच चालू राहील असं माझं मत आहे. आता तुमचं मत काय असेल ते तुम्ही स्वतः सांगू शकता, असं काही नाही. वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं बोला, काय वाटतं? सर यांची मुलं सुद्धा आता मोठी बरोबर आहेत, तर मुलांनीच जर काहीतरी समझोता घडवून आणला तर होऊ शकेल. नाही, पण ते नवरा बायको येणार नाहीत, समजा मुलं काही करू शकणार नाही. कारण मुलं मोठीच असणार ना आता, एवढे 60चा हा हो माणूस. हो येस, मुलं आहेत, मोठी आहेत. पण नाही ते बोलतात की ठीक आहे तुमचं तुम्ही बघा. मुलं एज्युकेटेड आहेत आणि मॅच्युअर्ड आहेत. ते म्हणतात आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे. काही इंटरेस्ट कोणालाही नाही. चारी लोक एकमेकाला सपोर्टेड नाही आहे. आता ह्या व्यक्तीचा हट्ट, दोघांचेही हट्ट, अख्खं जीवन विस्कळीत झालेलं आहे. म्हणजे दोघंही दुराग्रही आहेत असं आहे. आणि दुसरा भाग मॅडम असा आहे की याच्यामध्ये एकमेकावरती सतत कुरघोडी करणे हाच एक भाग आहे. बरोबर. काय करू शकत नाही. एकदा मॅरिड लाईफ खराब झालं ना मॅडम, तिथे पर्याय नाही आहे. नो ऑप्शन ॲट ऑल. काही करू शकत नाही. एक तर सहन करा, राहा, किंवा मग त्याच्यावरती निर्णय घ्या. आता तेव्हाच जर निर्णय घेतला असता तर याच्यातून मुक्तता झाली असते. पण निर्णय घेतलाच नाही काही, तर दोघांची चुकी आहे त्याला, नाही का? बरोबर. दोघांची चूक आहे. आणि मेंटली डिस्टर्ब आहे ते लोक. त्याला म्हणतात की यांना समजुतीचा भागच नाही. एकमेकाच्या बाबतीमध्ये एकमेक समजतच नाही आणि आता ते बोलायला पण येत नाही. असा आहे भाग आहे. एनिवे, तुम्ही सगळे आलात, उपस्थित राहिलात,
आता आपलं एक नवीन क्लास पण सर ह्याच्यात मुलं नाही का भरडली जात म्हणजे आता काय त्यात त्यांना कळलं पाहिजे, दोघांनाही कळलं पाहिजे. अटॅचमेंट म्हणून माणसाला ना अटॅचमेंट फार महत्वाची आहे. हो हो कर्तव्य महत्वाचं असतं. आपण काय अमेरिकन लोक नाही आहोत. आणि त्याची जाणीव असणं पण खूप महत्वाचं आहे. आपली संस्कृती मॅडम आपल्याला पहिल्यापासून असं सांगत आलेली आहे. मुलीच्या माहेरची माणसं पण समजवतात, कसंही कळतात, राहा. आणि आपण असे संसार सुद्धा बघतो की Yes, शेवटी कोणीतरी माघार घेतं, मुरड घालून आयुष्य हे करतात. कारण तिथे माणसं विचार करतात की मुलाचं सुख नाही का महत्वाचं, त्याचं आयुष्य नाही का महत्वाचं. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. पण काय करणार आपण? मला पण म्हणजे ह्या एका मंगळ शनी समसप्तक योग आणि बाकीच्या ग्रहांमुळे आणि बिल एवढे मुकाबिल प्रश्न मॅडम, बिल मुकाबिल रेवती नक्षत्रातला सगळे ग्रह एकाच नक्षत्रात आहेत. होय होय रवी बुध शुक्र. तो हानिकारक आहे. तो कोणाच्याही कुंडलीमध्ये अवघड आहे. तो बिल अंशात्मक झालेला आहे. अंशात्मक खरी 22-23 अंशात आहे ना बघा. होय 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 रेवतीमध्येच येतो. म्हणजे हे सुद्धा आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे. तर फार आभारी आहे तुमचं, धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल एक ज्ञान तुम्हाला मिळालं. तुम्ही डिलिव्हर करू शकता ज्ञान दुसऱ्याला, चर्चा करू शकता. चर्चा करा अवश्य. बघा ज्योतिष मुख गिळून होत नाही कधी. हो सर, चर्चा करा, स्पीक. चर्चा केलीच पाहिजे सगळ्यांनी. धन्यवाद. आम्हीच तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत कारण हे आम्हाला समजत जातं त्यातनं. काउन्सिलिंग करताना एकमेकाशी चर्चा करा. हो सर, चर्चा करतो आम्ही. ज्याला पटलं नाही तरी सुद्धा चर्चा करा. हे असं असतं नाही, घडामोडी आहेत या. हे डिस्कशन आहे. हेच तुम्हाला पुढे नेऊन तुमचं नॉलेज वाढवणार आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू सर, खूप छान झाला क्लास सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद सर, खूप छान संवाद. धन्यवाद सर, शुभरात्री. धन्यवाद सर, थँक्यू. ऑल द बेस्ट.